नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. चर्चेस कारण की या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत. तर आजचा आपला एपिसोड आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं स्मरण करून चालू करत आहोत. गणपती बाप्पा हे आपलं सर्वांचंच एक आराध्य दैवत आहे. कुठलीही मंगल कार्याची सुरुवात म्हणजे आपल्या घरी एखादं लग्न कार्य असो किंवा एखाद्या नवीन बिझनेसची सुरुवात असो, गृहप्रवेश असो, अशा सगळ्याच प्रसंगांची सुरुवात आपण गणपती बाप्पाचं स्मरण करूनच करतो. त्याचा एखादा फोटो आधी ठेवतो, पूजा करतो आणि मग पुढच्या कार्याला आपण सुरुवात करतो. तर आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण गणपती बाप्पाच्या जन्माबद्दल थोडं जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याबरोबर आहे श्री अभिषेकजी गोसावी. अभिषेकजी, आपलं खूप मनापासून स्वागत. अभिषेकजी गोसावींबद्दल सांगायचं झालं तर ते मोरगाव येथील मयुरेश्वर मंदिराचे परंपरागत सेवेकरी आहेत. तर ते स्वतः आणि त्यांचं कुटुंब हे अनेक पिढ्यांपासून इथे सेवा देत आहे आणि आज ते आपल्याबरोबर आहेत. आज ते आपल्याला ह्या स्थानाचं महात्म्य, त्याच्यानंतर गाणपत्य संप्रदाय, गणेश जन्म, अष्टविनायक यात्रा अशा खूप वेगवेगळ्या विषयांवर सांगणार आहेत. तर आपण आजच्या विषयाकडे वळूया. अभिषेकजी, आपलं परत एकदा स्वागत. तर थोडंसं आपल्याकडनं गाणपत्य संप्रदाय हा काय असतो, कारण आपण ऐकतो की शैव संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, पण गाणपत्य संप्रदाय हा नक्की काय असतो, त्याचं स्वरूप काय आहे, त्याची स्थापना कशी झाली आणि ह्याच्यात काही महत्त्वाच्या व्यक्ती विभूती होऊन गेल्या, त्यांनी हा संप्रदाय कसा सुरू केला, याबद्दल आपल्याकडनं थोडं ऐकायला आम्हाला आवडेल. नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्या अगस्त्यायते नाम विघ्नसागर शोषणे. हे जे आपलं गाणपत्य संप्रदायाचा आपण जो मला प्रश्न विचारलेला आहे, गाणपत्य संप्रदाय म्हणजे काय, ह्याची आपण ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळेस ज्याप्रमाणे विष्णूची उपासना करणारे लोक असतात त्यांना वैष्णव असं म्हटलं जातं, शंकराची उपासना करणारे जे लोक असतात त्यांना शैव असं म्हटलं जातं, देवीची उपासना करणाऱ्यांना शाक्त असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे जे मोरयाची गणपतीची उपासना करतात त्या संप्रदायाला गाणपत्य संप्रदाय असं म्हटलं जातं. हा जो गाणपत्य संप्रदाय आहे ह्याचा जर आपण इतिहास बघितला तर हा फार पूर्वीपासून म्हणजे अनंत अनादी कालापासूनचा हा संप्रदायाला याला एक परंपरा आहे. की जर आपण कृतयुगामध्ये जर बघितलं तर कृतयुगामध्ये गणगाचार्य जे ऋषी होऊन गेले त्यांच्यामार्फत या संप्रदायाची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर जे आपलं त्रेतायुग आलेलं आहे, त्रेतायुगामध्ये मुद्गल ऋषी म्हणून होऊन गेले, त्यांनी या संप्रदायाला सुरुवात केलेली. त्यानंतर द्वापार युगामध्ये भृगु आणि व्यास ह्या दोन ऋषींनी या गणपत्य संप्रदायाला पुढे नेलं आहे. आणि त्याच प्रकारे जे आत्ता आपण कलियुगामध्ये आहोत, या कलियुगामध्ये जे आपले युगाचार्य होऊन गेले शंकराचार्य, आदि शंकराचार्य, त्या आदि शंकराचार्यांनी आपल्या गणपत्य संप्रदायाला हा आत्तापर्यंतचा प्रवास हा आपण त्यांच्या माध्यमातून आपण हा पुढे चालवतोय. आता या गणपत्य संप्रदायामध्ये याच प्रकारे अनेक प्रकारचे विभूती होऊन गेलेत की त्यांनी हा संप्रदाय आत्तापर्यंत प्रत्येक गणेश भक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी काही ना काही प्रयत्न केलेले आहेत, काही ना काही उपासक गोष्टी या आपल्या जनसामान्यांना त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शंकराचार्यांनी ज्या वेळेस हे गणपत्य संप्रदायाचं ब्रह्मभूय महासिद्धीपीठ या नावाने एक आश्रम स्थापन करून दिला. हा आश्रम कुठे तर मयुरेश्वर क्षेत्र, मोरगाव जे आपलं क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये हा शंकराचार्यांनी म्हणजे शंकराचार्यांनी जी काही पीठं निर्माण केली, 4 धाम निर्माण केलेले आहेत. हे 4 धाम निर्माण करण्यापूर्वी त्यांनी पहिलं जे पीठ आहे हे आपलं ब्रह्मभूय महासिद्धीपीठ म्हणून हे पीठ निर्माण केलं. आणि त्या पीठावरती पहिले जे आपल्या पीठाचे मुख्य बसले ते गिरिजासुत योगींद्र नावाचे आपले ऋषी होते की ज्यांच्या माध्यमातून ही कलियुगातील गणपत्य संप्रदायाची परंपरा आत्तापर्यंत चालू आहे. त्यानंतर या संप्रदायात अनेक गणपत्य होऊन गेले की जे आपल्याला माहीतही नाहीत किंवा जे प्रकाश झोतात पण नाही आहेत. त्यानंतर जे आले ते गणेश योगींद्र महाराज म्हणून आले. गणेश योगींद्र महाराज हे 228 वर्षांचं आयुष्य लाभलेलं एक महान विभूतिमत्व होतं की त्यांना गणपत्य संप्रदाय हा
गुरुस्थानी मानून त्यांचं पूजन अर्चन हा करत असतो. त्यानंतर तीच परंपरा पुढे येऊन अंकुशधारी महाराज म्हणून होऊन गेले, हेरंबराज महाराज म्हणून होऊन गेले, एक दत्तात्रेय म्हणून एक गाणपत्य संप्रदायाला एक विभूती होऊन गेले, परंतु त्यांचा उल्लेख हा तसा कुठेच सापडत नाहीये. परंतु आता क्षेत्रामध्ये राहत असताना जे काय पिढ्यानपिढ्या जी काय माहिती आपल्याला उपलब्ध झाली आहे आपल्या पिढ्यांकडून मोठ्यांपासून लहानांपर्यंत, त्यामध्ये ह्या संप्रदायातील हे जे काही विभूतिमत्व होऊन गेले यांनी हा गाणपत्य संप्रदाय आत्तापर्यंत जे काही आपण उपासना करत आहोत त्याला आपल्याला एक योग्य असा मार्ग दाखवलेला आहे. ओके. तर आता म्हणजे गणपत्य संप्रदाय हा सुद्धा आपल्या शैव किंवा वैष्णव संप्रदाय इतका जुना आहे, प्राचीन आहे आणि ह्याच्यात सुद्धा अनेक असे थोर ऋषीमुनी होऊन गेले ज्यांनी ह्या संप्रदायाला पुढे न्यायला काय मार्गदर्शक तत्व आपल्याला दिलेली आहेत. तर आता मयुरेश्वराचं मंदिर जे आहे मोरगावात, हे मंदिर पाहताना असं आपलं कळतं की हे पण मंदिर अतिशय प्राचीन आहे. या मंदिरालाही खूप जुना इतिहास आहे. त्याच्यानंतर ह्या मंदिराचा विस्तार पण अतिशय मोठा आहे. तर तुमच्याकडनं ह्या मंदिराबद्दल थोडंसं आम्हाला उलगडून ऐकायला आवडेल की इथला या मंदिराचा जी गणपतीची मूर्ती आहे किंवा आपण बघतो मंदिराच्या आतमध्ये स्थानदेवता आहेत आणि जसं अष्टविनायकामध्ये ह्याला पहिलं स्थान आहे आणि असं म्हणलं जातं की पृथ्वी तलावर जेव्हा गणपतीचं मंदिर किंवा गणपती बाप्पा पहिल्यांदा जे अवतरले ते हे स्थान आहे. तर या मोरगावचा जो गणपती आहे मयुरेश्वर, याच्याबद्दल थोडं जास्त उलगडून तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. गाणपत्य संप्रदायाचा आपण जसा आता उल्लेख केला, त्या संप्रदायाची मुख्य जी पीठ देवता जी आहे ना, ही आपल्या मयुरेश्वर क्षेत्रातील म्हणजेच हे मोरगाव क्षेत्र, इथे ही पीठदेवता स्थित आहे. आत्ता आपण ज्या प्रकारे बघतोय की आत्ता जी गणपतीची मूर्ती आहे किंवा जे काही गणपतीच्या मंदिराचं बांधकाम आहे, हे मंदिराचं बांधकाम हे शहाजी महाराजांच्या काळामध्ये गोळे सरदार यांच्या अंतर्गत देखरेखीखाली झालेलं आहे. ह्याचा एक आख्यायिका म्हणून अशी ऐकावयास आहे की इथे एका मशिदीचं काम चालू होतं. मशिदीचं काम चालू असताना इथे आपल्या मोरयाची मूर्ती थोडीशी जरा भंगलेल्या अवस्थेमध्ये इथं प्राप्त झाली. ही प्राप्त झाल्यानंतर त्यावेळेस राजे महाराजे होते, त्यांनी इथे या गोष्टीचा शोध घेतला. काही पुराण चर्चा असतील, त्यावेळेसचे काही विद्वान असतील, त्यांचं एक मत घेऊन इथे त्यांना लक्षात आलं की इथे हे आपल्या भूमीवरील गणपतीचं आद्यक्षेत्र इथे स्थित आहे. त्यावेळेस त्यांनी तत्काळ शहाजी महाराजांच्या काळामध्ये येथील सर्व मशिदीचं काम थांबवलं व इथे पुनश्च आपल्या मंदिराची निर्मिती चालू केली. त्याप्रमाणे आपले जे मंदिर आहे, ह्या मंदिराची रचना हे मयमतम हा जो वास्तुशास्त्रामधील जो महान ग्रंथ आहे की रावणाचा जो सासरा होता मय राजा, तो वास्तुशास्त्र पारंगत होता. त्याने जो ग्रंथ लिहिला त्याचं नाव मयमतम. त्या मयमतम या ग्रंथाच्या आधारावरती आपल्या श्री मयुरेश्वर मंदिर जे आहे हे पूर्णतः उभं राहिलेलं आहे. पंचपादावरती म्हणजेच काय तर जमिनीपासून 5 पायऱ्यावरती म्हणजेच पंचपादवरती जाऊन जी देवता स्थित आहे आणि ज्याप्रमाणे मंदिरामध्ये आल्यानंतर काही शिल्प आहेत किंवा काही ज्या प्रकारचे वास्तुशास्त्रीय रचना आहेत, या संपूर्ण मयमतम या ग्रंथाच्या आधारावरतीच त्यावेळेसच्या विद्वानांनी उभं केलेलं हे आपलं मंदिर आहे. हे मंदिर जे आहे हे आत्ताचं मंदिराचं बांधकाम हे 400 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे. आता ज्यावेळेस हा तर संपूर्ण मंदिराचा इतिहास झाला, परंतु मंदिराच्या इतिहासासोबतच जी आपली देवता आहे ज्याच्यावरती आज आपण मुख्यतः बोलतोय की हे जे मयुरेश्वर देवता आहे, या देवतेची निर्मिती कशी झाली तर ज्यावेळेस पंचदेव निर्माण होतात, सृष्टीच्या आरंभी, सृष्टी निर्माण व्हायच्या पूर्वी की ज्यावेळेस काहीच अस्तित्वात नाही आहे, एक संपूर्ण पोकळी आहे आणि त्यावेळेस पंचदेव निर्माण झालेले आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य आणि शक्ती हे 5 देव वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण करतायत, परंतु कुणालाच आपण कोण आहोत ह्याचा काहीच शोध घेता येत नाही. ज्यावेळेस ते एकत्र आलेत ते एकमेकाला विचारतायत की अरे तुम्ही कोण, तुम्ही कोण, तुम्ही कोण, तर कोणालाच काहीच सांगताच येत नाहीये की आपण कोण आहोत. मग ज्यावेळेस आपण कोण आहोत
हेच आपल्याला माहीत नाही, म्हणजे नक्कीच आपला निर्माता कोणीतरी वेगळा असणार आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला आपण कोण आहोत हे माहीत नाहीये, तर आपल्याला तो आपल्याला निर्माण करणारा तरी कसा माहीत असेल, असा प्रश्न पडल्यानंतर त्यांनी यस्मै कस्मै नमो नमः या जपाची निर्मिती केली. या जपाचा त्यांनी जप म्हणजे या मंत्राचा त्यांनी जप केला, या मंत्राची निर्मिती केली. यस्मै कस्मै नमो नमः म्हणजेच काय, तर जी ही कुठली शक्ती असेल ज्याने आम्हाला निर्माण केलंय, की ज्याचं नावच आम्हाला माहीत नाहीये, त्या शक्तीला आमचा नमस्कार असो. हा जो जप केल्यानंतर त्यांना जी सिद्धता प्राप्त झाली ती ओंकारात्मक आत्मानंदाची सिद्धता त्यांना प्राप्त झाली. ओंकारात्मक आत्मानंद म्हणजे काय, तर त्यांना ओम हा ध्वनी संपूर्ण सुरुवातीला त्यांच्या कानावरती आला. त्यावेळेस जसं आत्ता म्हणलं जातं की आपल्या ब्रह्मांडामध्ये सुद्धा ओम हा ध्वनी गुंजत असतो किंवा ओम या ध्वनीची निर्मिती ऐकावयास येते असं म्हणतात. तर त्यांनी ओम या मंत्राची पुनश्च तपश्चर्या जप चालू केली आणि दुसरा ध्वनी प्रकट झाला तो म्हणजे गम. आता त्यांना जो आपण गणपतीचा जो मंत्र म्हणतो ओम गम गणपतये नमः, हा सामान्य माणसांसाठी म्हणून ऋषीमुनींनी दररोजच्या उपासनेसाठी असलेला मंत्र म्हणून हा संपूर्ण आपल्या सर्व सामान्य माणसांना दिलेला मंत्र आहे. परंतु देवतांसाठी उपासकांसाठी म्हणून कुठला जर मंत्र असेल की ज्या मंत्राची सिद्धता लवकर प्राप्त होते, गाणपत्य संप्रदायातील उपासनेचं एक प्राथमिकता म्हणून ज्याला आपण म्हणू शकतो, तर ओम गम ओम या एकाक्षरी मंत्राची त्या पंचदेवांनी पुनश्च तपश्चर्या केली. आणि त्या तपश्चर्येचं फल म्हणून त्यांना त्यांची कार्य समजावण्यात आली. ज्या शक्तीकडून त्यांनाही त्यांची कार्य समजावण्यात आली त्या शक्तीचं ज्या प्रकारे त्या पंचदेवांना दर्शन झालं, त्या प्रकारे त्यांनी आपल्या पृथ्वीवरील सर्वात पहिलं मूर्ती स्थापित, विग्रह स्थापित ज्याला म्हणलं जातं, ते मूर्ती स्थापित मंदिर हे आपल्या मोरयाचं निर्माण केलं. म्हणून या क्षेत्राला सर्वाद्य क्षेत्र असं म्हणतात. सर्वाद्य क्षेत्र याचा अर्थ काय, की ज्या त्यांनी फक्त मूर्ती निर्माण केलेली आहे परंतु त्यांनी शक्ती निर्माण केलेली नाहीये. ही शक्ती पूर्वतः इथे स्थित होती. त्यांनी फक्त त्या शक्तीचं अवलोकन केलं, त्या शक्तीचा एक आत्मीय आनंद घेतला आणि त्यातून ज्यांनी जो विग्रह निर्माण केला, त्यातून ज्यांनी जी मूर्ती निर्माण केली आणि पृथ्वीवरील सर्वात पहिलं गणपतीचं मूर्ती स्थापित मंदिर जर कुठलं निर्माण केलं तर ते आपल्या मयुरेश्वराचं मंदिर निर्माण केलेलं आहे. म्हणून या क्षेत्राला किंवा या देवतेला ज्येष्ठ राजम ब्रह्मणाम ब्रह्मणस्पती म्हणजेच काय, तर सर्व गणांचा अधिपती असं म्हणलं गेलेलं आहे. आता ज्या वेळेस ही जी शक्ती निर्माण झाली तिचं नाव होतं वल्लभेश. तिला वल्लभेश हे नाव का, तर ज्या वेळेस ही शक्ती निर्माण झाली तर सामान्यतः आपल्या सर्व सृष्टीच्या नियमानुसार एक शक्ती कुठलंही कार्य करू शकत नाही. दोन शक्तींची आवश्यकता असते, ज्याला आपण एक पुरुष शक्ती म्हणतो आणि एक स्त्री शक्ती म्हणतो. त्याप्रमाणे तिथे जी स्त्री शक्ती निर्माण झाली ती वल्लभा नावाची शक्ती निर्माण झाली आणि त्या वल्लभा नावाच्या शक्तीवरती श्री गणेश यांनी वल्लभेश हा अवतार घेतला आणि वल्लभेश अवतारामध्ये त्यांनी त्या पंचदेवांना त्यांची कर्म समजावली आणि या सर्व सृष्टीची चक्र चालू झाली. म्हणून इथे असणारा चैत्र शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या काळामध्ये वल्लभेश जयंती उत्सव साजरा केला जातो. आता त्यानंतर त्रेतायुगामध्ये दोन दैत्य होते. एकाचं नाव होतं कमला आणि एकाचं नाव होतं सिंधू. त्या दोन दैत्यांना शरण आणलं. तर ह्यामध्ये एक सांगायची गोष्ट अशी आहे जी मुख्यतः सांगितली पाहिजे, ही गणपती मुख्यतः ही सौम्य देवता आहे. सौम्य देवता कशी, तर तिने कुठल्याही पुराणामध्ये असा उल्लेख नाही की तिने कुठल्या राक्षसाचा वध केलाय किंवा राक्षसाला मारलंय, अशी नाही. प्रत्येक राक्षसाला शरण आणलेलं आहे. आता आपण म्हणाल राक्षसाला शरण आणलं म्हणजे नक्की काय, तर राक्षस ही संकल्पना आपण प्रथमतः समजून घेतली पाहिजे की राक्षस म्हणजे काय, तर अकराळ विकराळ तोंडे दिप्पाडे कसाही वेडा विचित्र आहे म्हणजे राक्षस असतो का, तर नाही. आपल्या गाणपत्य संप्रदायामध्ये राक्षस या शब्दाला खूप वेगळ्या पद्धतीने बघितले गेलेले की जे आपल्यामध्ये असणारे जे षडरिपू आहेत, काम क्रोध मोह माया मद आणि मत्सर. आता हे फक्त आपल्याला शास्त्रकारांनी सांगताना 6च रिपू सांगितलेत, परंतु आपल्या गाणपत्य संप्रदायामध्ये यामध्ये अजून 2 रिपू आहेत, ज्याला ममासूर आणि अहंकारासूर. आणि हे कुठे असतात, तर हे सर्व आपल्यामध्येच सामावलेले असतात. मग ज्या वेळेस गणपतीने या सर्व राक्षसांचा वध करणे किंवा शरण आणणे म्हणजे काय, तर ज्या वेळेस तुमच्यातील ते षडरिपू हे सर्वतः मुख्यतः नष्ट होतील, तुम्ही त्यांचा त्याग कराल, त्यावेळेस तुम्हाला गाणपत्य संप्रदायातील त्या गणेश उपासनेची प्राप्ती होईल. आणि त्यानुसार कमला आणि सिंधू हे 2 दैत्य होते आणि त्या 2 दैत्यांचा
शरण करण्यासाठी, दैत्यांना शरण आणण्यासाठी, कारण त्यांनी उन्मत्त केलेला होता खूप, उन्माद केलेला होता खूप, आणि त्यांना शरण आणण्यासाठी म्हणून गणपती हे मोरावरती बसले आणि त्यांनी अवतार धारण केला मयुरेश्वर, आणि त्या 2 दैत्यांना त्यांनी शरण आणलं, म्हणून हा त्रेतायुगातील अवतार झाला मयुरेश्वर. आता ह्याच्यामध्ये एक समजून घ्यायचा विषय असा आहे की खरंच असं कोणी मोरावरती बसतं आणि खरंच असं कुठल्या दैत्यांना ते शरण आणतं. ह्या सर्व ज्या कथा आहेत या शास्त्रकारांनी सामान्य माणसाला एकदम सामान्यपणे समजाव्यात म्हणून त्या सांगितलेल्या. परंतु गणपतीने त्या 2 दैत्यांना का शरण आणलं किंवा त्या 2 दैत्यांनी काय केलं होतं ह्याच्याशी आपल्याला तसं बघायला गेलं तर काहीच घेणं देणं नाहीये. 2 दैत्य होते, त्यांनी उन्माद केला होता, त्यांनी लोकांना त्रास दिला होता, म्हणून गणपतीने त्यांना काय केलं, आपण काय घ्यायचं यातून. तर ह्यात घेण्यासारखंच मुळात मुख्य उद्देश हाच आहे की आपल्या गणपतीचं नावच आहे मयुरेश्वर. मयूर, आता मयूरच का शब्द वापरलाय तर मयूर म्हणजेच काय तर ह्याला मोर, ज्याला आपण मोर म्हणतो, त्या मोराचं इथे एक स्थान, त्यांनी एक मोराचं वर्णन केलेलं आहे की त्या मोरावरती गणपती बसले. आता मोरावरती बसले म्हणजे काय तर मोराचं जे स्वरूप आहे, मोराची जी वृत्ती आहे त्याचा इथे एक मुख्यतः उल्लेख आहे की ज्यावेळेस मोर असतो हा आनंदी होऊन ज्यावेळेस नाचू लागतो त्यावेळेस तो त्याचे पंख पिसारे फुलवतो. पिसारे फुलवल्यानंतर तो मोर आपल्याला बघताना खूप उत्कृष्ट आणि खूप असा सुंदर दिसतो. परंतु आपण जर त्याचे पाय बघितलेत तर ते अत्यंत कुरूप असतात. म्हणजे जे वरून दिसणारं जे स्वरूप आहे ते दिसायला खूप छान आहे, परंतु खालचं जे नंतर जे स्वरूप आहे, अंती जे स्वरूप आहे ते अत्यंत कुरूप आहे. म्हणजेच काय तर शास्त्रकार आपल्याला सांगतात की मयूर हे जे आहे हे मायेचं प्रतीक आहे, की माया ही आपल्याला दिसताना खूप सुंदर दिसते, त्याच्यामध्ये खूप आपण धावतो ज्या काही मायामोहित गोष्टी असतील त्या मागे, परंतु त्याचा जर अंत बघितला तर तो त्या मोराच्या पायांप्रमाणेच कुरूप आहे. म्हणजे काय तर ज्या देवतेची, ज्या गणपतीची उपासना करून तुम्ही त्या मायेवरती हावी होऊ शकता, त्या मायेवरती तुमचा प्रभाव पडू शकतो, आणि ज्या गणेशाच्या उपासनेने हे शक्य आहे तो म्हणजे तो आपला हा मयुरेश्वर. आणि मयुरेश्वर शब्दाचा अर्थ मुख्यतः हा होतो. सामान्यतः सगळीकडे बघितलं तर मयुरेश्वर किंवा मोरगाव हे नाव घेतलं तर लोक म्हणतात की गावाचा आकार मोरासारखा आकार आहे किंवा इथे मोर खूप प्रमाणात आहेत म्हणून या क्षेत्राला मोरगाव म्हणलं जातं. परंतु अशी कुठलीही काहीही कथा नाही, ही दंतकथा आहे. लहान बाळाला समजून सांगण्यासाठी या कथा आहेत. मोठ्या माणसांना समजून सांगताना वेगळ्या भाषेतच सांगावं लागतं, आणि त्याप्रमाणे हे जे मयुरेश्वर आहे, हे जे मोरगाव आहे, हे या क्षेत्राचं मुख्यतः नाव आहे. ओके. तर आता या मयुरेश्वर क्षेत्रामध्ये तसं आपण गणपतीच्या म्हणजे आत गेलो, मोठं प्रवेशद्वाराच्या आत गेल्यावर गणपतीची तर अत्यंत मोहक मूर्ती आहेच, पण आपण जर प्रदक्षिणा मार्गावर गेलो तर अजून भरपूर साऱ्या स्थानदेवता पण इथे आहेत. जसं भैरव आहे किंवा अजून गणपतीच्याच वेगवेगळ्या छोट्या छोट्या मूर्ती आहेत. तर ह्यांचं महात्म्य काय आहे? ज्या वेळेस आपला मयुरेश्वर मंदिर आपण आतमध्ये जातो, म्हणजे मयुरेश्वर मंदिराच्या सुरुवातीला 11 पायऱ्या आपल्याला लागतात. 11 पायऱ्या चढून आपण वरती गेलो की मोठा फरस लागतो. त्या फरसावरती सर्वात पहिलं आपल्याला नंदीचं दर्शन होतं. तिथून आपण पुढे गेलोत, 5 पायऱ्या चढून आतमध्ये गेलोत की आपल्याला डाव्या हाताला मोठं एक शमीचं वृक्ष दिसतं आणि एक मांदाराचं वृक्ष दिसतं. कुठल्याही गणपती मंदिरात, जे गणपती मंदिर जागृत किंवा पहिल्यापासून जे पारंपरिक स्थापित जे गणपती मंदिर आहेत त्या ठिकाणी तुम्हाला शमी, मंदार आणि दुर्वा या गोष्टी आपल्याला तिथे जाणवतात. का तर त्या मोरयाच्या नित्यपूजेतील एक घटक असल्यामुळे त्या घटकांचं पूजन करून त्या मोरयाला अर्पित करावा हा आपला भाव घेऊन तिथे त्या वृक्षांची स्थापना केलेली असते. आतमध्ये मंदिरात गेल्यानंतर आपल्याला सुरुवातीला शमीचं मोठं वृक्ष दिसतं, त्यानंतर आपल्याला मांदाराचं मोठं वृक्ष दिसतं. ज्यावेळेस आतमध्ये आपण मोरयापाशी जातो त्यावेळेस मोरयाच्या डाव्या बाजूला, आपल्या मयुरेश्वराच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला सिद्धिदेवी स्थित आहे आणि उजवीकडे बुद्धिदेवी स्थित आहे. त्यांच्या समोर लक्ष आणि लाभ हे त्यांचे पुत्र हे स्थित आहेत, परंतु त्यांची मूर्ती नाहीये, परंतु त्यांचं स्मरण केल्याने ते तिथे आहेत, त्यांची ती जागा आहे असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांना प्रश्न आहे की नक्की रिद्धी सिद्धी म्हणावं का सिद्धी बुद्धी म्हणावं. तर सिद्धी बुद्धी हा मुख्यतः शब्द आहे, का तर डाव्या हाताला सिद्धी आणि उजव्या हाताला बुद्धी. आता खूप मजेशीर अशी ही गोष्ट आहे
आणि खूप साधी आणि समजण्यासारखी गोष्ट आहे एकदम, की लोक विचारतात की डाव्या हातालाच सिद्धी का आणि उजव्या हातालाच बुद्धी का, त्या दोघी इकडे तिकडे का नाही आहेत? तुम्ही हे कशावरून सांगता की डाव्या हातालाच सिद्धी आणि उजव्या हातालाच बुद्धी आहे? तर सिद्धी हे मायेचं प्रतीक आहे आणि बुद्धी हे ज्ञानाचं प्रतीक आहे. ज्या वेळेस सिद्धी ही मायेचं प्रतीक असतं त्यावेळेस मोरया सांगतोय की ती माझ्यापासून डावी आहे आणि म्हणून तिला सिद्धीला डावं स्थान दिलंय. कारण नेहमी माया असेल किंवा या काही गोष्टी असतील ज्या बाहेरच्या जगतात चालणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, उपासना सोडून ज्या काही चालणाऱ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या या डाव्याच आहेत आणि ज्ञानाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या नेहमी उजव्याच आहेत. म्हणून हे एक महत्त्वाचं आहे की गणपतीच्या डाव्या बाजूला सिद्धी आणि उजव्या बाजूला बुद्धी आहे, की बुद्धी ही जवळ आहे आणि उजवी आहे, की तिचं ज्ञान लवकर प्राप्त व्हावं. एक वेळ सिद्धी तुम्हाला नंतर मिळाली तरी चालेल, परंतु बुद्धी तुम्हाला प्रथम मिळाली पाहिजे. तिथून बाहेर आल्यानंतर तुम्हाला क्षेत्रपाल नग्नभैरव यांचं दर्शन होतं. क्षेत्रामध्ये हे नग्नभैरवाचं स्थान हे पूर्व दिशेला 3 किलोमीटरवरती याचं मुख्य स्थान सांगितलेलं आहे. परंतु मंदिरामध्ये आल्यानंतर भाविकांना तिथल्या तिथे त्या भैरवाचं दर्शन व्हावं म्हणून तिथे एक प्रतिकात्मक स्वरूपातली एक मूर्ती तिथे बसवलेली आहे. ज्याप्रमाणे काशीचा काळभैरव असेल, उज्जैनचा काळभैरव असेल, महाकालेश्वरचा, त्याप्रमाणे हा मयुरेश्वर क्षेत्रातील गाणपत्य संप्रदायातील भैरव आहे, ज्याला नग्न भैरव असं म्हणलेलं आहे. सामान्यतः नग्न हा शब्द ऐकला की तुमच्यासमोर एक विचित्र असं एक वर्णन उभं राहील. नग्न म्हणजे तुमच्यासमोर असं उभं राहील की संपूर्ण अंगावरती कपडे नसणारा आणि नग्न स्वरूपात उभा असणारा तो. परंतु इथेही तेच सांगायचं आहे की मूर्ती तशी बनवली आणि त्याला नग्न म्हणलं म्हणजे ती देवता नग्न असते किंवा असं नाहीये. जी देवता ह्या सर्व षड्रिपूंचे जे वस्त्र आहेत त्यांनी सगळं गाळून टाकलेले आहेत आणि या सगळ्यापासून जी अलिप्त आहे ती नग्न भैरव देवता. ज्या वेळेस पंचदेवांनी या मूर्तीची स्थापना केली त्यावेळेस सामान्यतः कधीही आपण पूजेला बसताना स्वतः कधीही पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून आपण पूजेला बसतो आणि आत्ता जे आपल्या मयुरेश्वराची जी मूर्ती आहे ही पूर्णतः उत्तराभिमुख आहे. मग ज्यावेळेस आपण पूजेला बसतो त्यावेळेस आपलं तोंड हे दक्षिणेला होतं. मग हे त्यावेळेस त्या देवतांना कळलं नसेल का? तर कळलं त्यांना, कारण जी मूर्ती जी होती ही मुख्यतः ज्या वेळेस स्थापन झाली त्याच वेळेस ती दक्षिणाभिमुखी म्हणून ती स्थापन झाली. पंचदेवांनी तिचं पूजन केलं. परंतु मुद्गल पुराणात सांगितलंय की अनंत सहस्त्र कोटी सूर्यापेक्षाही जास्त तेज त्या मूर्तीवरती होतं की ते स्वतः त्या पंचदेवांना सुद्धा सहन झालं नाही. मग जिथे ते तेज पंचदेवांना सहन नाही झालं तिथे आपल्या सामान्य माणसाला ते काय सहन होणार? म्हणून त्या पंचदेवांनी त्यांना शांत व्हा ज्यावेळेस अशी आराधना केली त्यावेळेस मोरया हे पूर्णतः उत्तराभिमुख झाले आणि जसे ते उत्तराभिमुख झाले त्यानंतर ते योगमायेमध्ये गेले, योगनिद्रेमध्ये गेले. कारण उत्तर ही मोक्षाची दिशा आहे. आता योगनिद्रेत गेल्यानंतर परत प्रश्न पडलाय की आता हे तर योगस्थ झालेत, आता कारभार चालणार कसा? मग त्यावेळेस जे मानसपुत्र म्हणून जन्म झाला ते आपले क्षेत्रातील नग्न भैरव. भैरव या शब्दाचा अर्थ आहे भय म्हणजे भीती आणि रव म्हणजे पाऊलांचा आवाज. म्हणजे ज्या देवतेच्या पाऊलाच्या आवाजावरून सुद्धा कळतं की देवता येते आणि सगळे लोक काम करतायत. म्हणजेच एखादं ऑफिस आहे, ऑफिसमध्ये तुम्हाला कळतंय की तुमचा मॅनेजर आता येतोय आणि तुम्ही प्रत्येक काम तुमचं योग्य रीतीने करताय. त्याप्रमाणे या क्षेत्राचं गाणपत्य संप्रदायाचे मॅनेजर असतील किंवा सिव्य सहाय्यक आपल्या मोरयाचे असतील ते नग्न भैरव म्हणून या क्षेत्रातील मुख्य देवता आहे. त्यांचं पूजन अर्चन झाल्यानंतर ज्यावेळेस आपण पुढे जातो त्यावेळेस आपल्याला भृशुंडी महाराज म्हणून एक विभूती तत्व लागतं, ज्यांना आपण गाणपत्य संप्रदायात महान म्हणलेलं आहे की ते पूर्वी एक कोळी होते, दरोडेखोर होते, ते अनेक लोकांना दुष्कृत्य करत होते. ते त्यानंतर मुद्गल ऋषी म्हणून जे होते ते मुद्गल ऋषी त्या मार्गातून जात असताना तिथे त्यांना तो दिसला दरोडेखोर आणि तो दरोडेखोर त्याच्या सवयीप्रमाणे त्या मुद्गल ऋषींवरती प्रहार करायला गेला. परंतु ज्या वेळेस तो त्या मुद्गल ऋषींजवळ गेला आणि मुद्गल ऋषी हे गणेश कुंडातून स्नान करून बाहेर येत होते. बाहेर येत असताना त्या गणेश कुंडातील थोडंसं पाणी हे त्या नामानामिक जो कोळी होता त्याच्या अंगावरती पाणी पडलं आणि त्याच्या हातातील शस्त्र गळून पडली. त्याला विचार आलाय की अरे आपण एवढे आत्तापर्यंत दुष्कृत्य केली आहेत, मग ह्याच माणसाकडे बघून आपल्याला असं का झालं की आपली सगळे शस्त्र गळून पडली आहेत? म्हणून त्यांनी शरण गेले ते मुद्गल ऋषींना आणि सांगा म्हणले काय कशामुळे हे झालं. त्यावेळेस त्यांनी त्याला फक्त सांगितलं की वेताची काठी दिली, वेताची काठी हातात दिली. त्यांना सांगितलं की जोपर्यंत या काठीला अंकुर फुटत नाही तोपर्यंत फक्त गजानन 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 या नामाचा तू जप करत राहायचा. त्यानुसार त्या जपाला सुरुवात झाली. परत हजारो वर्षानंतर मुद्गल ऋषी त्या भागातून चालले होते
तिथून जाताना त्यांना गजानन 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 ऐकायला येत होतं. त्यांनी विचार केला की अरे हे कुठे आहे नक्की, गजानन हा आवाज येतोय कुठून नक्की. ज्यावेळेस ते एका वृक्षाच्या तिथे गेले तर तो वृक्ष म्हणजे महावृक्ष झाला होता. तो त्या वटवृक्षासारखा तो महावृक्ष झाला होता आणि त्याच्या बुंद्यातून तो गजानन 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 आवाज येत होता. मग त्यांना आश्चर्य वाटलं की अरे इथून हा आवाज येतोय कसा. ज्या वेळेस त्यांनी ते वृक्ष फोडला त्यावेळेस त्या वृक्षाच्या मुळातून ज्यांना त्या वेताची काठी दिली होती, आपल्याला माहित असेल की वेताच्या काठीला कधीही अंकुर फुटत नाहीत, त्या वेताच्या काठीचा तो महावृक्ष झाला होता. आणि तो नामा नामक जो कोळी होता त्याला गणपतीसारखी शुंडा प्राप्त झाली होती. म्हणजे हे ऐकताना अंगावरती एवढा काटा येतो की शुंडा प्राप्त झाली होती म्हणून त्यांना भ्रूशुंडी असं म्हणलेलं आहे. म्हणजे काय तर दोन भुवयांच्या मधून ज्यांना शुंडा प्राप्त झाली ते भ्रूशुंडी. त्या भ्रूशुंडींना ते त्यांचं उपासनेचं तेज बघून स्वतः मुद्गल ऋषी त्यांचे शिष्य झाले. आणि म्हणून आपल्या गणपत्य संप्रदायामध्ये महान विभूतीमध्ये भ्रूशुंडी महाराज यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांनी आपल्यासाठी गणेश भक्तांसाठी अनेक स्तोत्रांची रचना केलेली आहे, अनेक मंत्रांची रचना केलेली आहे की जेणेकरून सामान्य माणसाला गणपत्य संप्रदायाची थोडीफार ओळख व्हावी. तिथून आपण पुढे गेलो की मंदिरामध्ये साक्षीविनायक नावाचे एक देवता आहे. असं म्हणलं जातं की त्या देवतेला आपण एखादी गोष्ट, एखादी यात्रा करत असो, एखादी नवीन सुरुवात करत असो तर त्या देवतेला आपण साक्ष ठेवून सांगितलं की बाबा रे मी हे करतोय, मला याच्यामध्ये यश दे. तर आत्तापर्यंत 101% असा कुठलाच तुम्हाला भक्तरी सापडणार नाही की तो म्हणलाय की मी तिथे गेलोय, मी साक्ष ठेवली आहे आणि माझं कार्य पूर्ण झालं नाहीये म्हणून. तर ती यात्रा असेल, ते कार्य असेल, ते संपूर्ण ते साक्षी विनायक यांच्या साक्षीने सर्व चालतंय. म्हणून ती एक देवता मंदिरामध्ये मुख्य देवता आहे. तिथून आपण पुढे आलो की तिथे आपल्याला मोरया गोसावींची एक छोटीशी मूर्ती दिसते. मोरया गोसावी हे एक गणपत्य संप्रदायातील महान विभूतिमत्व होऊन गेलं. गणपत्य संप्रदायातील असं की त्यांचे वडील हे या क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्यांना पुत्र संतती नव्हती, ते सुद्धा गणेश भक्त होते. इथे आल्यानंतर त्यांनी मोरयाची उपासना केली. मोरयाच्या उपासनेच्या माध्यमातून त्यांना पुत्र संतती झाली आणि उपासनेच्या माध्यमातून आले की जसं आपण म्हणतो की जसं तुम्ही पेराल तेच उगवणारे. अध्यात्माच्या शक्तीने जे निर्माण झाले ते नक्कीच आध्यात्मिकच असणार आहे. म्हणून जे काही निर्माण झालं ते मोरया गोसावी जे निर्माण झाले हे संपूर्ण अध्यात्म आणि साधू अशा ते अध्यात्मात एक प्रकारचा गाढा असं त्यांचं योग असणारे ते निर्माण झाले. ते निर्माण झाल्यानंतर त्यांचा जन्म हा आपल्या मयुरेश्वर क्षेत्र मोरगावातच झाला. नंतर ते अनेक भ्रमण करत असताना ते चिंचवडच्या गावी स्थित झाले. तिथे गेल्यानंतर त्यांचा एक नित्य नियम असा महिन्याचा नियम असा असायचा की दर विनायकी चतुर्थीला ते चिंचवडवरून पायी चालत मोरयाच्या दर्शनाला येत असत. इथे ज्या वेळेस ते आले त्यावेळेस एके दिवशी चतुर्थीला त्यांना उशीर झाला यायला. मंदिराचे दरवाजे बंद झाले. आता त्यांना प्रश्न पडलाय की मी तर एवढं लांबून इथे दर्शनाला येतोय, सगळे दरवाजे बंद झालेत, आता दर्शन होणार कसं. त्यावेळेस त्या झाडाखाली बसून त्यांनी ही प्रार्थना केली की मोरया एवढं लांबून आलोय, मला दर्शन दे. त्यावेळेस स्वतः मोरयानी त्यांना स्वतः सिद्धिबुद्धी सहित बाहेर येऊन, म्हणजे आपण बघतो ना देवभक्ताचा भुकेला की तुम्ही फक्त म्हणताय की आपण देवाला द्यायचंय, आपण नाही देवाला द्यायचंय. त्याने आपल्याला दिलंय आणि तेवढंच आपण त्याला परत करायचंय. म्हणजे तुम्ही त्याला थोडं जरी दिलं तरी त्यासाठी खूप आहे आणि त्याने तुम्हाला खूप जरी दिलं तरी तुमच्यासाठी ते थोडंच आहे. त्यानुसार स्वतः सिद्धिबुद्धीने बाहेर येऊन त्या मोरया गोसाव्यांना दर्शन दिलं. ते ज्या झाडाखाली त्यांनी ही केलेली कल्पना पूर्ण झाली त्या झाडाला आपल्या इथे कल्पवृक्ष असं म्हणलं जातं. ह्याचं रानटी वृक्ष येते, त्याला तरटीचं वृक्ष असं म्हणलं जातं. त्यानंतर तिथेच त्यांनी कल्पविनायक देवतेची स्थापना केली आणि त्यानुसार जो काही गणेश भक्ताची जी काही कल्पना असेल ती झाडाखाली जर आपण प्रार्थना केली तर ती कल्पनेप्रमाणेच तो कल्पवृक्ष ती तुमची प्रार्थना पूर्ण करतो. म्हणून तिथे मोरया गोसावींची एक छोटीशी मूर्ती तिथे स्थित केलेली आहे. मंदिरामधील अजून एक महान विभूतिमत्व, ज्या विभूतिमत्वाबद्दल अजिबात जास्त कोणाला माहीत नाही, जे गणपत्य संप्रदायाला फॉलो करणारे लोक आहेत, जे गणपत्य संप्रदायाची उपासना करणारे लोक आहेत, त्यांना फक्त ही देवता माहिती आहे, हे गुरुस्थान माहिती आहे. ते कोण तर ते असणारे गणेश योगींद्र महाराज. आता या गणेश योगींद्र महाराजांवरती जर बोललं तर संपूर्ण एक सिरीज अख्खी निर्माण होऊ शकेल, एक मोठं पुस्तक निर्माण होऊ शकेल. एवढं हे मोठं महान विभूतिमत्व आहे आपल्या गणपत्य संप्रदायातील. आपल्या कलियुगामध्ये जसं सांगितल्याप्रमाणे गिरिजासुर योगींद्राचार्यानंतर जर आपल्या गणपत्य संप्रदायाचा प्रसार व प्रचार जर कोणी केला असेल तर तो गणेश योगींद्र महाराजांनी केलेला प्रसार व प्रचार आहे.
28 वर्षांचं आयुष्य लाभलेलं ही महान विभूतिमत्व होतं. परंतु एक तीच बरी जागा त्यांच्या नावावरती आज कुठे नाही किंवा त्यांचं नाव कुठे नाही असं म्हणता येईल आपल्याला. परंतु हेच आपल्या खरं एखाद्या क्षेत्राचं रहस्य जे असतं त्याला हेच एक मुख्य कारण असतं की ज्या वेळेस कुठलीही तुमची माहिती असेल क्षेत्राची, ही तुम्ही कितीही पुस्तकांच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय, परंतु जोपर्यंत तुम्हाला त्या गणेश तत्वाची अनुभूती प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यातलं मुख्यतः गाभा काय आहे हा लक्षात येणार नाही. त्याप्रमाणे गणेश योगींद्र महाराज 228 वर्षांचं आयुष्य यांना लाभलं होतं. हे अंबी, गुजरातमधील अंबी गावचे हे होते. ते ज्या वेळेस या क्षेत्रामध्ये आले, प्रचंड गणेश भक्त, मोठे गणेश भक्त होते. या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या मनाची शांतता होत नव्हती. त्यांना एक रुखरुख लागत होती की अरे कुठला काय ग्रंथ आहे की ज्याचं वाचन राहतंय, त्याचं चिंतन राहतंय, की त्याचं मनन राहतंय. ज्या वेळेस याचा विचार करत असताना एक ब्राह्मण आला आणि ते ज्या ठिकाणी बसले होते ती आपल्या मंदिरातील विघ्नहाराची ओरी, तिथे विघ्नहार देवता स्थित आहे आणि त्या विघ्नहाराच्या मंदिरात छोटीशी एक ओरी आहे आणि तिथे योगींद्र महाराज हे वास्तव्यात असत. तिथे बसल्यानंतर त्यावेळेस त्यांना एक ब्राह्मण तिथे आला आणि तो काहीतरी तोंडाने म्हणत होता आणि तो जे म्हणत होता ते ऐकून योगींद्र महाराजांना आत्मिक समाधानाची, आत्मिक स्वानंदाची प्राप्ती व्हायला लागली होती. त्यांना ते खूप असं हवंसं वाटत होतं की अरे हे नक्की काय आहे, हे नक्की काय म्हणतात. ज्या वेळेस त्यांनी त्याला ब्राह्मणाला विचारलं की बाबा रे तू हे जे काय म्हणतोयस ते मला दे, कारण हे तुझं जे म्हणतोयस ते ऐकून मला समाधान प्राप्त होत आहे. आता असं म्हटल्यानंतर तो ब्राह्मण तयार झाला. त्याने सांगितलं की दर चतुर्थीला मी येणार आणि तुला हे जे मी काय म्हणतोय ह्याचे जे काही लिखाण असेल, काय असेल ते मी तुला देणार. तू ते सर्व घ्यायचं आणि त्याचं तू सगळं लिहून घ्यायचंस काय असेल ते. पहिली चतुर्थी आले, तो ब्राह्मण आला, एक खंड दिला, त्या योगींद्र महाराजांना दिला, त्यांनी तो लिहिला. दुसरी चतुर्थी आली, तिसरी चतुर्थी, 4, 5, 6, 7 अशा 9 चतुर्थ्या पूर्ण झाल्या. 9 चतुर्थी पूर्ण झाल्यानंतर त्यांना ती आत्मिक समाधान प्राप्त झालं आणि ते लिहिण्यात एवढे गर्क असायचे की तो ब्राह्मण कोण आहे, कुठून आला आहे, त्याचं स्थान काय आहे, त्याचं नाव काय आहे, काही गोष्टींचं त्यांना भान राहिलं नव्हतं. ज्यावेळेस तो ग्रंथ लिहून पूर्ण झाला आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं की बाबा रे आता हा ग्रंथ पूर्ण झालेला आहे आणि तुला जी आत्मिक समाधान हवं होतं त्याची तुला आता प्राप्ती व्हायला लागलेली आहे. तर ठीक आहे म्हणले आता. आणि आपल्या गाणपत्य संप्रदायामध्ये कुठलाही मंत्र म्हणून झाल्यानंतर, कुठलंही स्तोत्र म्हणून झाल्यानंतर जय जय गणराज समर्थ अशी म्हणण्याची पद्धत आहे. असं का म्हणायचं आहे तर आपल्या वैदिक परंपरेनुसार आपण कुठलाही मंत्र किंवा कुठलंही स्तोत्र म्हणल्यानंतर तत्सत ब्रह्मार्पणमस्तु अशी म्हणायची आपल्याकडे पद्धत आहे. म्हणजे जे काय आपण करतोय ते सगळं आपण ब्रह्माला अर्पण करतोय, ब्रह्मदेवाला अर्पण करतोय असं म्हणायची पद्धत आहे. परंतु गाणपत्य संप्रदायामध्ये तत्सत गणेशार्पणमस्तु म्हणजे हे गणेश हे सगळं मी तुला अर्पण करतोय अशी म्हणायची पद्धत आहे. तर त्याचप्रमाणे त्याचा अर्थ म्हणजे जय जय गणराज समर्थ, की बाबा मी आता त्या श्लोकाची पूर्तता करू का, त्या जे काही तुम्हाला दिले ते थांबवू का. ज्यावेळेस योगींद्र महाराज जय जय गणराज समर्थ लिहू का असं म्हणून त्या ब्राह्मणाला विचारण्यासाठी ज्यावेळेस त्यांनी वरती बघितलं त्यावेळेस ब्राह्मण कुठे दिसेना. त्याचा शोध घेत 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 ज्यावेळेस पुढे गेले त्यावेळेस त्यांना तो ब्राह्मण आपल्या मोर्याच्या गाभाऱ्यामध्ये अदृश्य होताना दिसला. म्हणजेच काय तर स्वतः मोर्याने त्यांना ब्राह्मण रूपात येऊन तो महान अलौकिक असा मुद्गल पुराण नामक ग्रंथ दिला. मुद्गल शब्दाचाच अर्थ आहे, मुद्गल म्हणजे आनंद प्राप्त करणारा. त्याला मुद हा धातू त्यामध्ये असतो आणि आनंद प्राप्त होतो की जे पुराण वाचल्याने, ज्या पुराणाचं श्रवण केल्याने, ज्या पुराणाची उपासना केल्याने तुम्हाला आनंद प्राप्त होतो त्याचं नाव म्हणजे मुद्गल पुराण. या मुद्गल पुराणामध्ये आपल्या गाणपत्य संप्रदायाची जी अथपासून इथीपर्यंतची सर्व माहिती ही त्या मुद्गल पुराणात आपल्याला सापडते, जी की गणपतीबद्दल कुठलीही माहिती तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही पुराणांमध्ये सापडणार नाही. त्याचप्रमाणे ते 228 वर्षांचं आयुष्य जगून त्यांनी तो महान मुद्गल पुराण हा ग्रंथ आपल्या सर्व जनसामान्यांसाठी उपलब्ध करून दिला. म्हणून हे आपल्या संप्रदायातील आद्य गुरुपीठ मानलं गेलेलं आहे. तिथून पुढे आल्यानंतर मयुरा देवी नामक देवी आहे की मंदिरामध्ये जे देवीचं स्थान आहे त्या स्थानाला ज्याप्रमाणे मयुरेश्वर हे ईश्वर रूपात, दैव रूपात काम करत आहेत, त्याप्रमाणे जी शक्ती आहे ती देवी रूपात मयुरा देवी या नावाने त्यांच्याबरोबर काम करते. म्हणून तिला मयुरा देवी असं म्हणलं गेलेलं आहे. म्हणजे मुद्गल पुराण याबद्दल ऐकलं होतं. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे की मुद्गल पुराणाची निर्मिती
ह्याच स्थानामध्ये झालेली आहे आणि त्याचे निर्माते सुद्धा 228 वर्ष कार्यरत होते आणि त्यांचं मंदिर, पवित्र मंदिर आपल्याला इकडे बघायला मिळतं. आपण जेव्हा गाभाऱ्याच्या दिशेने जातो तेव्हा वरच्या बाजूला एक श्लोक लिहिलेला आहे. तर मला असं वाटतं की त्या श्लोकामध्ये ह्या सगळ्या ह्या स्थानाचं, मंदिराचं सार दडलेलं आहे. तर तो श्लोक थोडा तुम्ही जर उलगडून सांगितला तर आपल्याला ते कळेल काय आहे त्याचं नक्की सार. तो जो श्लोक आहे तो याप्रमाणे आहे की निजे भूस्वानंदे जडभरत भूम्यां परतरे तुरीयाया स्थिरे परमसुख देत्वन निवससी मयूराया नाथस्त्वमसि च मयूरेश भगवन अतस्त्वाम संध्यायै शिव हरी रवी ब्रह्म जनकम. ज्या वेळेस आपण कुठल्याही गणपतीची माहिती घेत असतो, ती माहिती संकलन करत असतो, त्याप्रमाणे आत्तापर्यंत आपल्याला फक्त एवढंच माहिती होतं की गणपती म्हणजे शिव पार्वतीचा मुलगा. आता ज्या वेळेस तो शिव पार्वतीचा मुलगा आहे, ठीक आहे, मग ज्या वेळेस आत्तापर्यंत तुम्ही जर कुठलेही पुराण घ्या, कुठलेही सगळे पुराण घ्या, सगळे देवतांचे पुराण घ्या, प्रत्येक देवतेवरती काही ना काही संकट आलेलं आहे आणि त्यांनी उपासना कोणाची केली आहे, त्यांनी मागणी कोणाला केली आहे आम्हाला संकटातून सोडव म्हणून, तर त्यांनी गणपतीला मागणी केलेली आहे. परंतु तुम्ही असं कधीच आणि कुठंच ऐकलं नसेल की गणपतीवरती कुठलं तरी संकट आलंय आणि त्यांनी कोणाला तरी मागणी केली आहे बाबा मला यातून वाचव म्हणून. तर हा संदर्भ कसा आहे, तर आपल्या शास्त्रानुसार, आपल्या मुद्गल पुराणाच्या ग्रंथानुसार निजे भूस्वानंदे जडभरत भूम्यां परतरे, म्हणजे जडभरत नावाचे ऋषी होते की ज्यांच्या तपाने ही भूमी पावन झालेली आहे. त्यांच्या भूमीमध्ये हे मयुरेश्वर वास करत असतात. तुरीयाया स्थिरे परमसुख देत्वन निवससी. आपल्याला माहीत असलेल्या 3च अवस्था आहेत फक्त, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. ह्याच्या पलीकडे जाऊन एक अवस्था असते की त्याला तुरीया अवस्था असं म्हणलेलं आहे. त्या तुरीया अवस्था म्हणजे काय, तर जिथे आपल्या ज्या क्षेत्राला स्वानंद लोक असं म्हणलेलं आहे की ज्याप्रमाणे विष्णू हे वैकुंठात वास करतात, शिव हे कैलासात वास करतात, देवी ही शाक्त लोकात, ब्रह्मदेव ब्राह्म लोकात वास करतात, त्याचप्रमाणे गणेश हे स्वानंद लोकात वास करतात. स्वानंद म्हणजे काय, तर स्व आनंद, स्वतःमध्ये, स्वतःच्या उपासनेमध्ये जो आनंद आपल्याला प्राप्त होतो तो स्वानंद. तो स्वानंद म्हणजे काय, तर ती तुरीया अवस्था म्हणजे आपल्या स्वतःमध्ये मिळणाऱ्या आनंदाला आपण ज्याप्रमाणे साठवून ठेवतो, ज्याप्रमाणे आपण त्याचा उपभोग घेतो, ती अवस्था म्हणजे ती तुरीया अवस्था. म्हणून तिथे असं म्हणलेलं आहे की तुरीया स्थिरे परम सुख देत्वन निवससी, की तिथे जे सुख आहे ते परम सुख आहे. त्यानंतर मयूराया नाथस्त्वमसीच मयूरेश भगवन, की जे काही मोह माया क्रोधादी कर्म आहेत त्यांचा जो भगवान आहे, त्यांचा जो ईश आहे तो हा मयूरेश भगवान आहे. आणि शेवटी म्हणले की अतस्त्वाम संध्यायै शिव हरी रवी ब्रह्म जनकम, म्हणजे हे जे सर्व देव आहेत ही ज्या देवतेची पूजन करतात, जे देवतेचं अर्चन करतात, ती देवता म्हणजे ही मयूरेश्वर देवता. आता शिव पार्वतीचा जो मुलगा आहे हे अवतार स्वरूप आहे की ज्याप्रमाणे आपण घरात राहतोय, दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ऑफिसला निघून जातोय. जर तुम्ही डॉक्टर असाल तर तुम्ही तिकडे गेल्यानंतर तुम्ही डॉक्टरचे कपडे घालून जाताय, तुम्ही वकील असाल तर तुम्ही वकिलांचे कपडे घालून जाताय, तुम्ही गुरुजी असाल तर तुम्ही धोतर नेसून जाताय. परंतु ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरी परत येता त्यावेळेस तुम्ही तुमच्या मुख्य अवतारात असता आणि बाहेर कामानिमित्त जरी तुम्ही गेले तरी 1, 2, 3 दिवस असतील, महिनाभर असेल, 2 महिने असेल, वर्ष असेल, काम उरकून तुम्ही कुठे येत आहे, परत तुमच्या घरी येत आहे. त्याप्रमाणे हे जे गणपती आहेत हे या क्षेत्रामध्येच वास करतात आणि ज्या वेळेस त्यांना अवतार घ्यायची काही त्यांना गरज असते, ज्यावेळेस भक्तांवरती काही संकट आलेलं असतं, ज्यावेळेस देवतांवरती काही संकट आलेलं असतं, त्यावेळेस ते त्या ठिकाणी जातात, ते अवतार घेतात, अवतार कार्य पूर्ण करतात आणि परत ते आपल्या घरी म्हणजे या आपल्या भूस्वानंद पृथ्वीवरच्या स्वतःच्या घरामध्ये येऊन ते स्थित असतात. आता याच्यामध्ये गणेश शिवपार्वतीचा मुलगा. आता सामान्यतः कुठेही असं सांगितलं जातं त्या कथेमध्ये, शिवपुराणातलीच ती कथा आहे की पार्वती आंघोळीला गेलेली आहे आणि तिथे तिने जो मळाचा गणपती तयार केलेला आहे, तर सामान्यतः एवढं कोणीही खराब नसतं की जो आपल्या अंगावरचा मळ काढेल, एवढा गणपती तयार करेल आणि त्याची उपासना करेल. तर थोडक्यात काय सांगायचंय की त्या पार्वतीने तिच्या मळरूपी जे तिचे षड्रिपू आहेत त्यांचा त्याग केला आणि तिने ज्या गणपतीची उपासना केली तो गणेश, गण ईश, त्या सर्व गणांचा ईश
की ज्या वेळेस पार्वती शंकरांना विचारतीये की तुम्ही तर देवांचे देव आहात, मग तुम्ही ध्यान कोणाचं लावताय, तुमच्यावरती कोण आहे? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जो आपल्या सर्वांचा पती आहे, म्हणून त्याला गणपती. गण जेवढे पण ब्रह्मांडात पशु पक्षी देव यक्ष किन्नर गंधर्व राक्षस असुर मनुष्य हे जे काही प्राणी असतील त्या सर्व गणांचा जो पती आहे तो गणपती. आणि मी त्या गणपतीचं ध्यान करतो, म्हणून शेवटी श्लोकात म्हणले की शिव हरी रवी ब्रह्म जनकम, की हे सर्व देव हे पंचदेव हे त्या मोर्याचं स्मरण आणि पूजन या क्षेत्रामध्ये राहून करत असतात. बापरे, केवढा मोठा गर्भित अर्थ ह्या श्लोकामध्ये आहे. आणि म्हणजे ही महत्त्वाचं तुम्ही हे सांगितलं की गणपती सुद्धा वेगवेगळे अवतार घेत असतो. आपलं घराबाहेर पडून वेगवेगळ्या अवतारात आपलं कार्य करून परत येत असतो. आणि हेच गणपती बाप्पाचं मूळ स्थान आहे. हे मला वाटतं ह्या श्लोकातून परत एकदा थोडंसं एक स्ट्रेस केलेलं आहे. भूस्वानंद ही एक कल्पना जी आहे ती अतिशय वेगळी कल्पना आहे. एक फक्त छोटासा प्रश्न इथे आहे की इडगुंजी या स्थानावर सुद्धा एक गणपतीचं देऊळ आहे आणि असं मानलं जातं की तो सुद्धा एक मूळ अवतार आहे. तर त्याबद्दल काय स्पष्टीकरण आहे? आता इडगुंजी जे आहे कर्नाटकातील जे स्थान आहे इडगुंजी गणपती, त्या ठिकाणी बालगणेश स्वरूप आहे. जे स्थान आहे ते बालगणेश स्वरूप आहे. ज्याप्रमाणे आत्ता सांगितलं की गणपती हे वेगवेगळे अवतार घेत आहेत, बाहेर जात आहेत, त्या काही भक्तांची कामं असतील ते करतायत आणि काम पूर्ण झालं की ते परत आपल्या ठिकाणावरती येत आहेत. आता इडगुंजीचा गणपतीची कथा अशी की ज्यावेळेस रावणाला शंकरांनी आत्मलिंग दिलं, ते आत्मलिंग रावणाला घरी घेऊन जायचं होतं आणि त्यांनी त्याला सांगितलं की जोपर्यंत हे तू घरी घेऊन जात नाही तोपर्यंत खाली जमिनीवर ठेवायचं नाही, कारण हे जर तू जमिनीवर ठेवलंस तर ते तिथं स्थित होईल. त्यामुळे हे तू आत्मलिंग घ्यायचं आणि तुझ्या आईकडे ते नेऊन द्यायचंस. ज्यावेळेस रावण हा निघाला होता आत्मलिंग घेऊन, त्यावेळेस झाली त्याची संध्येची वेळ. रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता. सगळे वेदादी नियम काय असतील ते करणारा, स्नान संध्यादी कर्म करणारा तो होता, उपासक होता. संध्येची वेळ झाल्यानंतर समुद्राच्या ठिकाणी तो संध्येसाठी बसला. आता हे आत्मलिंग ठेवायचं कुठे हा प्रश्न पडला. त्यावेळेस त्याला तिथे एक बालक दिसला. आता तो बालक म्हणजे कोण, तर सर्व देवांना चिंता लागली होती की आता हा जर आत्मलिंग घेऊन तिकडे गेला तर आपण आपल्या सर्वांना त्याच्या जेलमध्ये जावं लागेल, त्याच्या कैदेत जावं लागणार आहे आता आपल्याला. तर ह्याच्यातून आपल्याला कोण वाचवू शकतो, तर ह्याच्यातून आपल्याला फक्त गणपतीच बाहेर काढू शकतो. तर त्याप्रमाणे गणपतीने ते स्वरूप धारण केलं, बालस्वरूप धारण केलं. गणपती तिथे गेला म्हणजे तो मुलगा तिथे गेला. गणपती स्वरूप बालस्वरूप असणारा तो मुलगा तिथे गेला. रावणाने त्याला आत्मलिंग दिलं, त्याला सांगितलं की हे धर, मी स्नान संध्यादी कर्म करून येतो. त्याने रावणाला सांगितलं की हे तर लिंग जड आहे खूप, हे मला उचलत नाहीये, माझं वजन बघ, माझा आकार बघ, माझं वय बघ आणि तू दिलेलं लिंग बघ काय. तर ज्या वेळेस तो म्हणला नाही तू हे पकड, मी स्नान संध्या करून येतो. तो मुलगा म्हणाला ठीक आहे पकडतो, 3 आवाज देईल, 3 आवाजात जर आला नाहीस तर हे लिंग इथेच खाली ठेवून देईल. ठीक आहे म्हणला, मी ते येतो, 3 आवाज द्यायच्यात मी येतो म्हणला. रावण बसला, संध्येला गेला, आचमन केलं, आपलं प्रोक्षण केलं आणि अर्घ्यापर्यंत आला. संध्येमध्ये अर्घ्य असतात, अर्घ्याला असतं, सूर्याला अर्घ्य असतात, त्या अर्घ्यदानापर्यंत आला. आल्यानंतर त्यांनी पहिला आवाज दिला त्या बालकाने, मला हे जड होतंय, हे तू घेऊन जा. म्हणला आलो, थांब. अर्घ्य झाले आणि तो नंतर जपापर्यंत आला, गायत्री मंत्राच्या जपापर्यंत आला. त्याने दुसरा आवाज दिला की ये, मला आता हे खूप जड व्हायला लागलंय म्हणून. आणि ज्यावेळेस जप झाले, सगळे झाले आणि शेवटचं एक आचमन राहिलं होतं, त्यावेळेस त्यांनी तिसरा आवाज दिला. झालं, तिसरा आवाज झाल्यानंतर रावण सगळं आलं, उरकून सगळं आला. तिथे आल्यानंतर त्यांनी बघितलं तर त्या लहान मुलाने ते लिंग तिथे खालीच ठेवून दिलं होतं. ज्या वेळेस त्याने ते लिंग तिथे ठेवलं त्यावेळेस ते लिंग तिथे स्थित झालं. रावणाने ते उचलायचा प्रयत्न केला परंतु ते काही उचललं गेलं नाही आणि त्या लिंगाचा आकार हा ओढल्यामुळे गायीच्या कानासारखा झाला. म्हणून जे क्षेत्र तिथे स्थित झालं त्याला गोकर्ण क्षेत्र असं म्हणतात. मग त्या लहान बाळाला त्यांनी मारायला सुरुवात केली. ते बाळ म्हणते अरे मी तर काय, मी तुला सांगितलं होतं की मला हे जड झालं तर मी इथे खालीच ठेवेन, मग ते तू तुझं काय असेल ते बघ, असं म्हणून ते बाळ रडत 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 पळून गेलं, निघून गेलं. आणि ज्या ठिकाणी ते बाळ थांबलं त्यांनी तो अवतार
कार्यच मुख्य हे होतं की रावणाला ते लिंग तिथपर्यंत घेऊन जाऊन द्यायचं नसतं. आता ह्याच्यामध्ये सांगायचा मुख्य आशय असा, कथा झालीये नाही झालीये आपल्याला माहित नाहीये, आपण फक्त शास्त्रांमध्ये ग्रंथांमध्ये बघतोय, कथेचा आपल्याला काही फरक सांगितल्याप्रमाणे पडतोय नाही पडत आहे. सांगायचं तत्वच हे की आपली जिथपर्यंत योग्यता आहे तिथपर्यंतच आपण त्या देवतेची उपासनेला प्राप्त व्हावं. बरोबर. त्या देवतेची अंतिम उपासनाच मला झाली पाहिजे हा अट्टहास कधीही नसावा. जर तुम्ही या प्रकारचा अतिरेक जर केलात कुठल्याही गोष्टीत तर त्या प्रकारे असा कोणीतरी तुम्हाला देवत्व प्राप्त होईल, तो तुम्हाला लिंग देईल आणि त्यानंतर असा कोणीतरी एक बालक येईल आणि तुमच्या त्या अध्यात्माला जिथल्या तिथे संपून टाकेल आणि तुमचं पुढे काहीही कुठल्याही प्रकारचं अध्यात्मात पुढे जाऊन कुठलेही काही होणार नाही ह्याची तो तिथे आपल्याला म्हणजे थोडक्यात ते थांबवेल आपल्याला तो तिथे. हे माध्यम असल्यामुळे ते जे स्वरूप झालं गणपतीचं ते बालस्वरूप झालं, ते अवतार त्यांचं पूर्ण झालं आणि त्यानुसार त्यांनी ते बालक्षेत्र म्हणून बालस्वरूप म्हणून ते निर्माण झालं, म्हणून कदाचित त्या क्षेत्राला प्रथम स्थान असं म्हणत असतील. बरोबर. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की ह्याच्याकडे एक प्रतिकात्मक रीतीने बघायला पाहिजे आणि पण एक मजेची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पाच शेवटी धावून आले सगळ्या देवांच्या हाकेला आणि हा एक मोठा अनर्थ होण्यापासून त्यांनी वाचवला. आणि तसं जसं तुम्ही बघाल तर गोकर्ण क्षेत्र आणि इडगुंजी ह्याच्यात अंतर पण थोडं कमीच आहे, जवळजवळ आहे. त्यामुळे या कथेला कुठेतरी एक प्रॅक्टिकल रिअलिस्टिक आधार आहे असं म्हणायला हरकत नाही. आता परत आपण मयुरेश्वर स्थानाकडे वळूया. तर आत्तापर्यंत तुम्ही जी काय माहिती दिली, स्थानदेवता आहेत किंवा भूस्वानंद असं हे क्षेत्र म्हणता येईल, एक श्लोक पण अतिशय सुंदर असा श्लोक आहे. तर आता ह्या स्थानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव किंवा एक वेगवेगळ्या यात्रा इकडे वर्षभर चालू असतात. आता एवढं मोठं क्षेत्र आहे, आद्य स्थान आहे गणपती बाप्पाचं, तर ह्याच्याबद्दल थोडी माहिती तुमच्याकडनं जास्ती ऐकायला आवडेल. आपल्या मयुरेश्वर मंदिरामध्ये 3 उत्सव हे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. ज्याप्रमाणे दिवाळीला सुद्धा एवढा इथे उत्सव नसतो, त्याच्यापेक्षा जास्त मोठे उत्सव हे या 3 उत्सव असतात आपल्याकडे. त्यामध्ये जो प्रथम उत्सव असतो हा आपला भाद्रपद यात्रेचा उत्सव असतो. साधारणतः भाद्रपद यात्रा का, तर ज्यावेळेस चैत्र महिन्यापासून आपली सुरुवात होते, चैत्र महिन्यापासून आपला नवीन वर्षाला आपल्या सुरुवात होत असते. त्या चैत्र महिन्यानंतर जर कुठली प्रथम जर यात्रा येत असेल तर ती आपली भाद्रपद यात्रा उत्सव असतो. भाद्रपद यात्रा उत्सव म्हणजे काय, तर भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या 5 दिवसांमध्ये या ठिकाणी मोर्याची यात्रा म्हणजे मुक्तद्वार दर्शन असतं. मुक्तद्वार दर्शन म्हणजे काय, तर सर्व सामान्य माणसांना मोर्यापर्यंत जाऊन मोर्याला पाणी घालण्याचं, मोर्याला दुर्वा वाहण्याचं सौभाग्य मिळतं. की इतर दिवशी सर्व बंद असतं, आतमध्ये कोणालाही प्रवेश नसतो, परंतु यावेळेस सर्वांना मुक्तद्वार दर्शन असतं. आणि त्याच वेळेस जे आपले चिंचवडचे मोर्या गोसावी आहेत त्यांना प्राप्त झालेले आपल्याच करा नदीमध्ये त्यांना मंगलमूर्तींचा एक तांदळा प्राप्त झाला होता, त्यांची भेट घेण्यासाठी म्हणून ते चिंचवडवरून इकडे त्यांची पालखी येत असते. या 5 दिवसामध्ये मोर्याला दररोज दुपारी महापोशाख असतो. तो महापोशाख झाल्यानंतर संध्याकाळी मोठी आरती असते. चतुर्थीच्या दिवशी मोठी आरती असते. त्यानंतर मोठ्या खिरापत वाटपाचा कार्यक्रम होतो. त्यानंतर शेंदूरपुडा म्हणजेच मोर्याला शेंदूर लेपन केलं जातं. ह्या शेंदूर लेपनाला खूप महत्त्व आहे. याच प्रकारे भाद्रपदाचा हा उत्सव झाल्यानंतर जो मध्ये येतो तो येतो आपला विजयादशमीचा उत्सव. या आपल्या विजयादशमीच्या उत्सवाला 700 वर्षाची परंपरा लाभलेली आहे. मोर्या स्वतः सर्व भक्तजनांबरोबर सीमोल्लंघनासाठी म्हणून या आपल्या क्षेत्राच्या बाहेर येतात. सीमेचं उल्लंघन करून ज्या काही क्षेत्रातल्या आपल्या कुलदेवता असतील, ग्रामदेवता असतील, स्थानदेवता असतील त्यांना तिथे भेट जाऊन त्या देवतेचं गुणगान असेल, देवी असेल तिथे गोंधळ असेल, काही ठिकाणी खेळ असतील. यामध्ये मुख्यतः एक हरमळ नावाचा खेळ खेळला जातो. म्हणजे काय, तर ती मोर्याची पालखी आपल्या खांद्यावरती घ्यायची आणि तिला वाटेल तसं इकडे तिकडे तिकडे इकडे असं खेळवायचं. म्हणजे तो एक अद्भुत असा एक बघण्यासारखा एक तो क्षण असतो की मोर्याला स्वतःच्या अंगावरती खेळवण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त होतं. मोर्या स्वतः आपल्यासोबत खेळतोय हे आपल्याला जाणवतं तिथे. आणि मग त्यानंतर साधारणतः 16 ते 18 तासांची ती पालखीची संपूर्ण सीमोल्लंघनांची प्रदक्षिणा करून दुसऱ्या दिवशी परत पालखी ही आपल्या मयुरेश्वर मंदिरामध्ये येते.
मग ज्यावेळेस ही पालखी निघते त्यावेळेस शोभेच्या दारूची आतषबाजी भव्य प्रमाणात होत असते. अनेक जे राजेशाही काही पोशाख असतील, काही छत्र्या, अब्दागिरी किंवा या काही गोष्टी आहेत, चौऱ्या वगैरे ज्या असतात, म्हणजे एकदम राजेशाही थाटामध्ये ती पालखी सिमोल्लंघनासाठी आपल्या मंदिराच्या बाहेर येते. आता हा उत्सव झाल्यानंतर तिसरा आणि मुख्य उत्सव येतो, तो म्हणजे माघ गणेश उत्सव. या माघ गणेश उत्सवामध्ये सुद्धा प्रतिपदा ते पंचमी सर्वांना आतमध्ये जाऊन मुक्तद्वार दर्शन करता येतं. पूर्वी सांगितल्याप्रमाणे या 5 दिवसांमध्ये सुद्धा मोरयाला महावस्त्रालंकाराचा शृंगार केला जातो, पोशाख केला जातो. संध्याकाळी मोठी आरती असते, चतुर्थीला मोठी आरती, परत चतुर्थीला खिरापत वाटपाचा कार्यक्रम, परत शेंदूर लेपन असतं. यावेळेस सुद्धा चिंचवडचे जे मोरया गोसाव्यांना प्राप्त झालेल्या मंगलमूर्ती आहे त्या यावेळेस सुद्धा इथे येत असतात. त्यामुळे ह्या क्षेत्रातील जर मुख्य कुठले उत्सव असतील तर हे माघ गणेश उत्सव, भाद्रपद गणेश उत्सव आणि विजयादशमीचा हा महाउत्सव हे येथील मुख्य उत्सव साजरे केले जातात. त्याचप्रमाणे या क्षेत्राची जी देवता आहे नग्नभैरव देवता, जी मुख्यतः मी तुम्हाला सांगितली, त्या नग्नभैरवाचा सुद्धा कार्तिक कृष्ण अष्टमी या दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो. आणि तुम्हाला गावातील एकही लहान मुलगा सुद्धा असा दिसणार नाही की तो त्या दिवशी त्या क्षेत्रावरती नग्नभैरवाला तिथे जाणार नाही आणि दर्शन घेणार नाही किंवा त्याची उपासना करणार नाही. तर म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण अगदी आपल्या मनोभावे ती त्या मोरयाच्या उत्सवांमध्ये सहभागी होत असतात. म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते आबालवृद्ध असं म्हणता येईल, सगळेजण या उत्सवाचा आनंद घेतात. आणि तुम्ही जसं सांगितलं की 16 ते 18 तास ही प्रदक्षिणा पालखीची चालू असते आणि प्रत्येक स्थानापाशी जाऊन तसं सांगितलं देवीच्या इथे देवीचा गोंधळ किंवा हरमळ जे सांगितलं, तर मला नाही वाटत की इतक्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे इतक्या भव्य प्रमाणात आणि इतक्या डिटेल स्वरूपात हा उत्सव अजून कुठे होत असेल. ॲटलिस्ट गणपतीची जेवढी स्थानं आहेत, मला वाटतं हे फक्त इथेच म्हणजे असा एकमेव हा असू शकेल. त्याच्यानंतर एक द्वारयात्रा असं एक आहे, या अजून एक स्थान, म्हणजे हे स्पेसिफिक टू मयुरेश्वर मोरगाव. तर द्वारयात्रा ही काय असते? द्वारयात्रा हा आपल्या गाणपत्य संप्रदायातील, मुद्गल पुराणातील किंवा आपल्या संपूर्ण पुराणातील आपल्या उपासनेतील अंतिम टप्पा. ज्याप्रमाणे आपण आपल्या उपासनेची सुरुवात करतो, आपल्या उपासनेमध्ये काय सांगितलंय साधारणतः की गणपत्य संप्रदायाचे जे आचार विचार असतील त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलंय की ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही गणेश मंत्राचं, गणेश स्तोत्राचं पठण करता त्यावेळेस सुरुवातीला तुम्ही शेंदूर धारण करणं गरजेचं असतं. शेंदूर धारण केल्यानंतर तुम्ही ती उपासना करावी. ज्या प्रकारे रुद्राक्ष माळ वापरली जाते, तुळशीची माळ इतर संप्रदायात वापरली जाते, त्याप्रमाणे आपल्या संप्रदायामध्ये गणेशाक्ष माळ वापरली जाते. गणेशाक्ष म्हणजे काय, तर जे शमीचं वृक्ष आहे, जे मांदराचं वृक्ष आहे, त्या वृक्षापासून जी माळ तयार करतो आपण, त्याच्या खोडांपासून, त्याच्या बियांपासून जी काही माळ निर्माण होते त्याला गणेशाक्षाची माळ असं म्हणलं जातं. तर ती मुख्यतः आपल्या गणपत्य संप्रदायामध्ये वापरली जाते. आता ही सर्व झाली प्राथमिक माहिती. या सगळ्या गोष्टी प्राथमिक लेवलवरती झाल्या की गणपत्य संप्रदायामध्ये सुरुवात करताना गणेश कवच, गणेश कीलक या स्तोत्रांचं पठण करावं, गणेश सहस्त्रनाम असेल या स्तोत्राचं पठण करावं. म्हणजे जर कोणी प्रारंभिक आत्ता जर सुरुवात करणारा प्राथमिकता जर कोणाला उपासना म्हणून हवी असेल तर या गोष्टी त्यांनी फॉलो करणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला तो मार्ग सापडणार नाही. परंतु यात जर उपासनेचा तुम्हाला अंतिम टप्पा हवा असेल तर तो आपल्या क्षेत्रातील असणारा द्वारयात्रा टप्पा आहे. द्वारयात्रेनंतर मुद्गल पुराणानुसार नंतर उपासना शिल्लक राहत नाही कुठलीही. द्वारयात्रामध्ये काय आहे तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशी 4 ठिकाणे आहेत. आपल्या मयुरेश्वर क्षेत्रामध्ये मंदिराच्या 4ही दिशांना असणारी स्थाने म्हणजे द्वारयात्रा. त्यामध्ये पूर्व दिशेला विष्णूचं स्थान आहे की जिथे त्याला धर्ममंडप असं म्हणलेलं आहे, कारण विष्णूचं जे कार्य आहे ते धर्मस्थापनेचं कार्य आहे, म्हणून तिथे विष्णू स्थित आहे. त्यानंतर दक्षिण दिशेला हे उमा महेश स्थित आहेत. उमा महेश म्हणजे अर्थ मंडप ज्याला आपण म्हणलेलं आहे, तिथे उमा रमेश बसलेले आहेत. त्यानंतर आपल्या पश्चिम दिशेला रती आणि मदन यांच्यासोबत देवी ही तिथे बसलेली आहे. आणि त्यानंतर उत्तर दिशेला सूर्य हे आपल्या सर्व गणांसहित तिथे बसलेले आहेत. बरं, तिथे बसलेत म्हणजे काय झालेत, नुसते जाऊन बसलेत का तिथे? तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की पंचदेवांना ज्या वेळेस त्यांचा निर्माता कोण आहे ह्याची उकल होत नव्हती, त्यावेळेस
ते ज्या ठिकाणी बसले आणि ज्या ठिकाणी बसून त्यांनी त्या मोर्यातला यस्मय कसमय नमो नमः किंवा ज्या एकाक्षरी मंत्राची तपश्चर्या केली, ते स्थान म्हणजे ते द्वारयात्रेचं स्थान. मग ते द्वारयात्रेचं स्थान कसं की त्या ठिकाणी चालत जायचं, तिथलं दर्शन घ्यायचं, काही करायचं नाहीये, फक्त तिथे जायचंय आणि त्याचं दर्शन घ्यायचंय. म्हणजे त्या दर्शनाने सुद्धा तुम्हाला शेवटी द्वारांची नावं सांगितल्याप्रमाणे धर्म, अर्थ, काम आणि शेवटी मोक्ष, की तुम्हाला एवढी जरी उपासना तुम्ही केली तरी तुम्ही मोक्षापर्यंत जायला आता मोकळे झालेला आहात. म्हणून या संप्रदायामध्ये द्वारयात्रेला महत्त्व आहे. या द्वारयात्रेमध्ये प्रत्येक ठिकाणी जाताना तुम्हाला 3-3 मंदिरं लागतात. तर जे प्रथम जी मंदिरं लागतात, चारी द्वारांना जे पहिलं जे मंदिर लागतं, त्या मंदिरांना तिथे देवी स्थित आहेत. म्हणजे बुद्धिदेवी असेल, नंतर मोद प्रमोद असतील, सिद्धिदेवी असेल आणि योगिनी माता असेल. त्यानंतर दुसरा टप्पा येतो, त्या दुसऱ्या टप्प्यावरती शंकराची लिंग स्थापित आहेत. चारी टप्प्यांवरती फक्त जो पहिला टप्पा आहे तिथे आपले नग्नभैरवाचं मुख्य स्थान येतं आणि त्यानंतर जे स्थान येतं तिसरा टप्पा म्हणून जे तिसरं मंदिर येतं ते आपल्या द्वारदेवतेचं शेवटचं मंदिर असतं. म्हणून मग त्यांची ही यात्रा करणं म्हणजे ही आपल्या क्षेत्रातील द्वारयात्रा. अभिषेकजी, एक प्रश्न असा होता की आपल्या मोरगाव मंदिरात, मयुरेश्वर मंदिरात संत रामदास स्वामी येऊन गेलेले आहेत. तुकाराम महाराजांचं इकडे वास्तव्य होतं असं एक ऐकिवात आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? खरं आहे, आपल्या मंदिरामध्ये तुकाराम महाराजही येऊन गेलेले आहेत आणि हे आपल्याला कळतं कसं, तर तुकाराम महाराजांनी स्थापन केलेला एक पांडुरंग, एक विठ्ठल मंदिरात प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला बघायला मिळतो. ओके. तर ह्याचा जर तुम्ही संदर्भ विचाराल तर हा संदर्भ कसा, तर सांगितलं त्याप्रमाणेच की हे जे संदर्भ आहेत हे सगळे पिढ्यानपिढ्या आपल्यापर्यंत आलेले हे संदर्भ आहेत सगळे. ह्याचा कुठेही लिखित स्वरूपात काही संदर्भ नाहीये. ते मोठ्या पिढीने आपल्याला सांगितलं तेच आपण पुढे फॉरवर्ड करतो. त्यानंतर मंदिरामध्ये रामदास स्वामी आलेले आहेत. आता रामदास स्वामी कसे आलेले आहेत, तर यावेळेस रामदास स्वामी मंदिरामध्ये आले, मोर्यासमोर हात जोडून उभे राहिले, तेव्हा त्यांना एक काव्य सुचलेलं आहे. ते काव्य आपल्या सर्वांना माहिती आहे काय आहे ते. तुमच्या नित्य नैमित्तिक जीवनामध्ये तुम्ही दररोज त्याचा उच्चार करत असाल किंवा कुठेही क्षेत्राच्या ठिकाणी गेलात तरी तुम्ही पहिला उच्चार त्याच काव्याचा करता. आणि ते काव्य कुठलं, तर आपली सुखकर्ता दुःखहर्ता ही आपली आरती. ही जी आरती आहे ही रामदास स्वामींना आपल्या मंदिरामध्ये मोर्यासमोर उभा राहिल्यानंतर सुचलेली आरती आहे. ही जी मुख्य आरती आहे ही काहीतरी 7 का 8 कडव्यांची आरती आहे, परंतु ही आता जी प्रचलित आहे ही फक्त 3च कडव्यांची आरती आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा जर सुखकर्ता दुःखहर्ता आरती जर नीट जर तुम्ही ऐकलीत तर ती थोडीशी चुकीच्या पद्धतीने मांडली गेलेली आहे, की गद्य पद्य या भावांनी वेगळी मांडली. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, इथं ते थांबलेत. नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, तर मुख्य अशी आहे ती सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी, म्हणजे जी विघ्नाची वार्ता आहे ती नुरवी, आणि मग नंतर पूर्वी प्रेम कृपा दयाची. तर ही आरती रामदास स्वामींनी मोर्यासमोर असलेली आरती आहे. आणि ज्या वेळेस ते म्हणतात की दास रामाचा वाटपा हे सदना, त्यावेळेस स्वतः मोर्याने त्यांना दर्शन दिलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी या मयुरेश्वर मंदिरामध्ये मंदिराच्या मागच्या बाजूला एक हनुमान सुद्धा स्थापित केलेला आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी इथे आहेत की इथे संत महात्मे सुद्धा येऊन अनेक प्रकारची उपासना करून गेलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर एक मजेशीर आपण गोष्ट बघतो, ते म्हणजे गणपतीच्या मंदिरासमोर नंदी बसलेला आहे. तर हे थोडंसं समीकरण काय आहे? असं म्हटलं जातं, एक दंतकथा आहे की एक शंकराचं ठिकाण आहे इथे जवळ, तिथे तो नंदी घेऊन चालले होते. गाड्यामध्ये तो नंदी भरला होता आणि तो नंदी तिथं घेऊन जायचं काम चालू होतं. ज्या वेळेस तो नंदी आपल्या मयुरेश्वर मंदिरासमोर आला त्यावेळेस तो गाडा तुटला. असे त्याला दुसऱ्या गाड्यावरती ठेवलं, तो गाडा तुटला, असे बरेच गाडे तुटले. कारागीर अक्षरशः वैतागून गेले आणि मग त्यांना रात्री स्वप्नात जाऊन नंदीने सांगितलं की मला आता मोर्यापाशीच राहायचं आहे, तर तुम्ही मला इथे स्थापन करा म्हणून. ही झाली दंतकथा. परंतु ह्याच्या मागचा घ्यायचा अर्थ घ्या. आता आपल्या गणपतीचं नावच आहे मयुरेश्वर. ईश्वर ही उपाधी फक्त आणि फक्त शंकरांच्या नावापुढे असते, ही अन्य कुठल्याही देवतेच्या नावापुढे नसते. तर त्या शंकराचा अंश, त्याच प्रकारे पंचदेवांचा अंश इथे आहे आणि त्या अंशामुळे इथे प्रत्येक देवतेचं वाहन त्या स्वरूपात तिथे आहे. फक्त ते कालानुरूप ते लुप्त झालेलं आहे. आता ह्याच नंदीचा जर दुसरा जर गाढा अर्थ घ्यायचा झाला तर नंदीचं काम असतं मालक सांगेल ते ऐकायचं आणि त्यानुसार काम करायचं.
ह्याच्या व्यतिरिक्त तो काही करत नाही. तो काय करतो, सगळं खातो, चारा खात असेल आणि रवंथ करत निवांत बसलेला असतो. म्हणजेच शास्त्रकार तुम्हाला सांगतायत की शास्त्राने, ग्रंथाने, पुराणाने ज्या काही गोष्टी तुम्हाला आखून दिलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही सरळ मार्गी चालत राहा, त्या चांगल्या गोष्टींचा रवंथ करत राहा, वाईट गोष्टी तुम्ही बाहेर फेकत राहा. आणि म्हणून तो नंदी त्या मोरयाच्या समोर नंदीच्या स्वरूपात तो तिथे विराजमान आहे. ओके, हा एक मला वाटतं वेगळा एक संदर्भ आहे, वेगळ्या प्रकारचा. आतापर्यंत आपण शंकराच्या समोर नंदी बघतो आणि असं गृहीत धरतो की आहे बाबा एक शंकराचं एक वाहन आहे आणि तिकडे त्याला स्थान दिलेलं आहे. पण हा एक वेगळा अर्थ थोडासा तुम्ही उलगडून सांगितला. त्याच्यानंतर एक मोठा एक कासव आहे बाहेर, तर ह्या कासवाचा काय संदर्भ आहे? आता आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये तुम्हाला कासव बघायला मिळेल. प्रत्येक मंदिरात कासव आहे. तर हे मंदिरात कासव काय आहे आणि आपल्या इथे जरा थोडं मोठ्या प्रमाणात आहे म्हणून ते लगेच हायलाईटमध्ये दिसतं आपल्याला, ते लगेच दिसतं तिथे ते. तर कासव हे आपल्या धर्माचं प्रतीक मानलं गेलेलं आहे की त्याचे जे 4 पाय आहेत ते धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्याचं ते काम करत असतात. त्यानुसार जर तुम्ही बघितलं तर कासवाचं जेव्हा कासव पिल्ल जन्माला घालते त्यानंतर त्याला दुग्धपान किंवा या गोष्टी अशा नाही आहेत. तर ते पिल्लू जगतं कसं, तर ज्या वेळेस ते कासव त्या बाळाच्या त्या पिल्लाच्या डोळ्यामध्ये एक निमिष बघतं. एक निमिष म्हणजे आपली पापणी उघडून उघडण्याची, बंद करून उघडण्याची जो एक वेळ असते त्याला निमिष असं म्हणतात. ते एकच निमिष पक्ष त्या बाळाकडे बघते आणि ते बघितल्यानंतर त्या बाळाचं पोट भरतं. म्हणजेच काय, तर आपल्या या जीवनामध्ये आपण जे काही करतोय, जे काही उपासना करतोय, त्या उपासना म्हणजे आपले प्रयत्न आहेत. आणि त्या मोर्याने ते एक निमिषच, त्या देवतेने त्या निमिषच फक्त आपल्याकडे बघावं आणि आपलं जीवन कृतार्थ होऊन जावं. त्याचनुसार ते जे कासव आहे ना, ते तुम्ही कितीही समुद्राच्या विरुद्ध दिशेने त्याला ठेवा त्या पिल्लाला, तरी ते परत फिरणार आणि समुद्राकडे येणार. म्हणजेच परत शास्त्रकार सांगतायत की जीवनात कितीही अनेक प्रकारचे तुम्हाला अट्रॅक्ट करणारा, तुम्हाला आकर्षित करणाऱ्या गोष्टी आल्या तरी तुम्ही अध्यात्मापासून, त्या देवतेच्या उपासनापासून ढळलं नाही पाहिजे, तुम्ही तिकडेच गेलं पाहिजे. आणि ज्याप्रमाणे कासव हे संथ गतीने का होईना त्या आपल्या मार्गापर्यंत जात असतं, त्याप्रकारे तुमच्या उपासनेमध्ये, तुमच्या कार्यामध्ये ते सातत्य असेल तर त्याप्रमाणे तुम्ही त्या अध्यात्माच्या असेल, तुमच्या प्रापंचिक सांसारिक गोष्टी असतील, त्या गोष्टींच्या शेवटापर्यंत जर सातत्य असेल तर तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकाल. म्हणून आपल्या प्रत्येक हिंदू मंदिरामध्ये कासव हे तिथं स्थित असतं, कारण ते आपल्या धर्माचं, शांततेचं, संयमाचं प्रतीक आहे. म्हणजे कासवाचा जो एक गुणधर्म आहे, स्लो अँड स्टेडी आपण जसं म्हणतो, म्हणजे कोणी काही म्हणू दे, किती ससे माझ्या मार्गात येऊ देत, तरी मी आपलं जे संथ गतीने माझं जे चालू आहे काम ते कुठेही मी सोडणार नाही. आणि माझ्या अध्यात्माच्या वाटेवर या कासवाच्या गतीने स्लो अँड स्टडी चालू ठेवायचं, हे मला वाटतं ह्याचं एक प्रतीक आहे. बरोबर. ओके, आता थोडासा एक वेगळा प्रश्न आहे की गणेश जन्म, आता आपण माघी गणेश जयंती जसं तुम्ही सांगितलं एक मोठा उत्सव आपल्या मयुरेश्वर मंदिरातही होतो. तर असं एक ऐकलेलं आहे की गणेश जन्म हा वर्षातून 4 वेळा होतो, म्हणजे 4 वेळा तो साजरा होतो. मला वाटतं मुद्गल पुराणात सुद्धा याचा उल्लेख आहे, याचा संदर्भ आहे. तर हे मला वाटतं खूप लोकांना माहिती नाहीये की हा एकदा नाही तर 4दा याचा उल्लेख आहे. तर ह्याच्याबद्दल काय सांगाल? ज्यावेळेस आपण आपला वाढदिवस साजरा करतो का नाही, त्यावेळेस आपल्याकडे 2 पद्धतीने आपण वाढदिवस साजरा करतो. एक म्हणजे आपल्या जन्मतिथीनुसार आणि दुसरा आपल्या जन्मतारखेनुसार. आपण आता तारखेनुसार साजरा करतो, पण साधारणतः 2 आपण तिथ्या, या 2 गोष्टी आपण लक्षात ठेवतो. आता तुम्ही म्हणाल गणपती एक आहे, गणेश एक आहे, मग त्याचे 4-4 वाढदिवस कसे काय, त्याचे 4-4 जन्म कसे काय? तर एक छान म्हणजे असं त्याचं एक हे की माघ शुद्ध चतुर्थीचा जो जन्म सांगितला आहे, हा जन्म हा आपल्याकडे 3 लोक सांगितलेत, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. हे 3 लोक जे सांगितलेत त्या 3 लोकातील हे वेगवेगळे असणारे सर्व जन्म आहेत. ज्यावेळेस माघ महिन्यातला जन्म आहे हा स्वर्गातील कैलास पर्वतावरती कश्यप आणि आदिती ऋषींच्या आश्रमात झालेला जन्म म्हणून तो तेथील माघ गणेश जन्म महोत्सव साजरा केला जातो. तिथे कुठला अवतार, तर तिथेही हा मयुरेश्वरच अवतार आहे. त्या मयुरेश्वर अवताराचेच हे सगळे जन्म आहेत. त्यानंतरचा दुसरा जन्म येतो तो म्हणजे आपल्या
भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा, म्हणजे ज्यावेळेस आपण गणपती बसवतो त्या दिवशीचा तो एक जन्म सांगितलेला आहे. आणि त्याच्या मागे पण एक छोटीशीच कथा आहे की ज्यावेळेस पार्वती इच्छा प्रकट करते की तिला गणपतीसारखा मुलगा हवाय, त्यावेळेस ती श्रावण शुद्ध चतुर्थीला मयुरेश्वर क्षेत्रात आली. तिने आल्यानंतर इथे संकल्प केला की मला गणेशासारखा पुत्र प्राप्त व्हावं, आणि त्यानंतर तिने पार्थिव गणेश व्रताला सुरुवात केली. पार्थिव गणेश व्रत हे 1, 3, 21 किंवा 30 दिवसांचं व्रत आहे जे गणेश भक्त करत असतात. हे पार्थिव गणेश व्रतामध्ये दररोज एक गणपती बनवायचा, त्याचं पूजन अर्चन नैवेद्य समारंभ सगळं करायचं आणि संध्याकाळी तो विसर्जित करायचा. परत दुसऱ्या दिवशी गणपती बनवायचा, त्याचं सर्व पूजन करायचं, तो विसर्जित करायचा. किंवा एक गणपती बनवायचा, तो भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत ठेवायचा, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला परत एक गणपती बनवायचा आणि हे दोन्ही गणपती 1.5 दिवसात विसर्जन करून टाकायचे. मग त्यावेळेसचा जो जन्म आहे हा आपला पृथ्वी लोकावरील म्हणजे मृत्यू लोकावरील जो जन्म आहे तो भाद्रपदातला जन्म आहे. तिसरा जन्म येतो हा ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीचा जन्म. हा ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीचा जन्म हा पाताळामध्ये शेषाकडे झालेला जन्म आहे. आणि एक चौथा जन्म येतो ज्याला कार्तिक शुद्ध चतुर्थीला हा जन्म सांगितलाय, त्याला उमांग मलज चतुर्थी असं म्हणलेलं आहे. लक्षात घ्या नावातच काय आहे, उमांग मलज. उमांग म्हणजे पार्वती, अंग म्हणजे तिचं अंग, उमेचं अंग, आणि मलज म्हणजे मळ म्हणजे जो आपण म्हणतो ना शिवपार्वतीचा मुलगा, तर तो जो अवतार आहे तो उमांग मलज चतुर्थी म्हणजेच कार्तिक शुद्ध चतुर्थीला झालेला हा जन्म आहे. म्हणून गाणपत्य संप्रदायामध्ये हे 4 जन्म हे मुख्यतः साजरे केले जातात. तर बेसिकली ह्या ज्या 4 चतुर्थ्या आहेत, आता ह्या विनायकी आणि संकष्टी असं पण एक आहे, तर ह्या जे जन्म जे आहेत 4 ते कुठल्या चतुर्थीला येतात? जे आपले ज्या चतुर्थ्या असतात, एकूण महिन्यामध्ये 2 चतुर्थ्या, एक जी शुक्ल पक्षात येते तिला शुक्ल चतुर्थी म्हणतात, जी कृष्ण पक्षात येते तिला संकष्ट चतुर्थी म्हणजे संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. संकष्टी चतुर्थी ही संकट हरण करण्यासाठी म्हणून असलेली ही चतुर्थी आहे. म्हणजे काही उपासना करायची, मला एखादी गोष्ट प्राप्त हवी आहे, तुम्हाला आरोग्य असेल, धन असेल, काही कशाची प्राप्ती हवी असेल, ज्या गोष्टी आपण संकल्प करतो की मला हे हवंय म्हणून, ती जर कुठली चतुर्थी असेल तर ती संकष्ट चतुर्थी. आणि उपासना म्हणजे भगवंतानी मोर्याने मला सगळं दिलंय आणि मला त्याची कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून जी कुठली चतुर्थी असेल तिला विनायक चतुर्थी म्हणतात. मग हे जे जन्म आहेत हे सगळे जन्म हे विनायकी चतुर्थीचे जन्म आहेत. आता गाणपत्य संप्रदायात चतुर्थी महत्त्वाची काय आहे किंवा कुठल्याही संप्रदायात चतुर्थीचं महत्त्व जास्त आहे की ज्याप्रमाणे वैष्णव संप्रदायात एकादशीला महत्त्व आहे त्या प्रकारे गाणपत्य संप्रदायात चतुर्थीला महत्त्व आहे. कारण प्रथम जी तिथी उत्पन्न झाली, जी देवता निर्माण झाली ती चतुर्थी निर्माण झाली. चतुर्थीपासून पुढे प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, पंचमी, षष्ठी ते पौर्णिमेपर्यंत एक तिथी निर्माण झाली. त्या पूर्ण एका गटाला शुक्ल चतुर्थीचा गट म्हणतात. आणि त्यानंतर प्रतिपदेपासून अमावस्यापर्यंत ज्या तिथ्या निर्माण झाला त्यांना कृष्ण चतुर्थी गट असं म्हणतात. मग या 2 चतुर्थ्या या वेगवेगळ्या अशा भागात या भिन्न केलेल्या आहेत. तर अभिषेकजी, आता एक पॉइंट असा आहे की आपला हा एपिसोड गणपती बाप्पाबद्दल आहे. आपण गणपती बाप्पाचं मूळ स्थान, पृथ्वी तलावर त्यांचं जे पहिले अवतरण झालं ते स्थान, त्याच्याबद्दल इतक्या वेळ तुमच्याकडनं माहिती घेत आहोत. पण मला वाटतं हे जे डिस्कशन आहे ते अष्टविनायक यात्रेबद्दल बोलल्याशिवाय पूर्ण होणार नाही. कारण अष्टविनायक यात्रा ही मला वाटतं गाणपत्य संप्रदायामधली एक महत्त्वाची यात्रा आहे. आणि महाराष्ट्रामध्येच अष्टविनायकाची सगळी ठिकाणं आहेत. तर एक तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की आपण असं मानतो की अष्टविनायक जे आहेत त्या सगळ्या मूर्ती या स्वयंभू आहेत आणि ही यात्रा नॅचरली मोरगाव या ठिकाणाहून मयुरेश्वर या देवळापासून सुरू होते आणि इथेच शेवटी संपते. तर थोडंसं स्वयंभू मूर्ती आणि ही अष्टविनायक यात्रा यांचं काय नातं आहे, काय स्वरूप आहे? आपल्या महाराष्ट्रात अष्टविनायक हे मुख्यतः जास्त करून प्रसिद्ध आहेत. ज्याप्रमाणे 12 ज्योतिर्लिंग असतील, 11 मारुती असतील, देवीची 3.5 शक्तिपीठं असतील, त्याप्रमाणेच अष्टविनायक यात्रा एक महत्त्वाची यात्रा आहे. आता यामध्ये अष्टविनायक यात्रा या मुख्यतः 8 गणपतींची असलेली यात्रा म्हणजेच अष्टविनायक यात्रा असते. आता आपल्या मुद्गल पुराणानुसार किंवा आपल्या गाणपत्य संप्रदायानुसार जे अष्टविनायक सांगितलेत
हे अष्टविनायक भारताच्या 8 दिशेला 8 आहेत म्हणून सांगितलेले आहेत. बरं. आपल्याला काय माहिती, तर आपल्याला फक्त एवढंच माहिती की अष्टविनायक हे फक्त आपल्या महाराष्ट्रात आहेत. आपल्या महाराष्ट्रातले अष्टविनायक सुद्धा मुख्यच आहेत. परंतु गाणपत्य संप्रदायाचा विचार करायला गेला तर महाराष्ट्राचे अष्टविनायक हे नंतर येतात, त्याच्या आधी येतात हे आपल्या भारताचे अष्टविनायक येतात. भारताचे अष्टविनायक म्हणजे काय, तर आपल्या भारताच्या प्रत्येक सीमेवरती ती देवता स्थित आहे. मग त्यामध्ये त्या देवता कुठल्या आहेत, तर मग वक्रतुंड, एकदंत, गजानन, महोदर, लंबोदर, धूम्रवर्ण, विकट, विघ्नराज या त्या देवता आहेत आणि त्या देवतांची स्थापना तिथे केलेली आहे. केरळमध्ये आहेत, आपल्या तमिळनाडूमध्ये आहेत, आपल्या महाराष्ट्रात गणपतीपुळ्याला आहे, त्याप्रमाणे कलकत्त्यामध्ये आहे. नंतर तुम्ही जर हिमालयात आहे, जोशीमठाजवळ सांगितलंय, गौरीकुंडाजवळ सांगितलंय, तिबेटमध्ये सांगितलंय, त्यानंतर 2 हे पाकिस्तानात सिंध प्रांतामध्ये आहेत असा पण उल्लेख आहे. आता कालानुरूप त्या देवता जिथे आहेत, नाही आहेत, राहिल्यात काय आपल्याला काही माहीत नाही, कारण एवढा काळ लोटलेला आहे. लोकांना त्याची काही जास्त माहितीच नाही आहे. त्यामुळे नक्की गणपती साधा देवाऱ्यातला गणपती जरी असेल तरी आपल्याला कळणार नाही की हेच ते मुख्य स्थान आहे म्हणून. परंतु तरीही आपल्या मुद्गल पुराणात ज्याप्रमाणे उल्लेख आहे त्याप्रमाणे मुद्गल पुराणात तरी असंच सांगतं की या भारताच्या 8 दिशांना 8 असलेले ते गणपती अष्टविनायकांची यात्रा. तर त्यानंतर आपण आपल्या महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांवरती बरेच वेळेला असं म्हटलं जातं. आता आम्ही शक्यतो सगळ्यांना सांगतो की अष्टविनायक ही जी यात्रा आहे हे शास्त्रोक्त पद्धतीने झाले पाहिजे. आता शास्त्रोक्त पद्धती म्हणजे काय, ह्याच्यामध्ये सध्या आता अनेक लोक असतात की त्यांचं म्हणणं असतं नाही अष्टविनायक यात्राच करायची, ती मनोभावेच करून, त्याला कशाला क्रम लागतोय असं तसं. पण तसं नाही आहे. प्रत्येक गोष्टीला काही नियम मर्यादा या आहेत. तुम्ही तुमचं घर आहे, चप्पल तुम्ही सगळीकडे वापरताय म्हणून तुम्ही तीच चप्पल घालून तुम्ही देवघरात जाता का, किंवा तुम्ही जी टॉयलेटला जी चप्पल वापरता ती घरात तुम्ही फिरता का. तुम्ही जर नियम जर त्या बाबतीतही पाळता तर तुम्ही नियम हे या बाबतीत सुद्धा पाळले पाहिजेत. मग ज्याप्रमाणे हे नियम आता कसे आहेत, हे काही नियम आपण बनवलेत का, नाही, तर हे पूर्वीच्या शास्त्रकारांनी बनवलेले नियम आहेत. त्यामध्ये श्लोक सुद्धा येतो, स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम. म्हणजे काय, तर पहिली मोरगावला यावं, अष्टविनायक यात्रेची सुरुवात इथून होते का, तर हा आपल्या सृष्टीवरील, आपल्या पृथ्वीवरील सर्वात पहिलं मूर्ती स्थापित मंदिर आहे म्हणून. त्यानंतर ज्या ज्या प्रकारे ज्या ज्या क्रमाने त्या देवतांची स्थापना झाली, जे काही भक्तांच्या संकट निवारणासाठी असेल, काही देवतांच्या संकट निवारणासाठी असेल, त्याप्रमाणे त्या अष्टविनायकाचं दर्शन घेणे म्हणजे ती शास्त्रोक्त अष्टविनायक यात्रा. मग स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम म्हणजे पहिलं मोरगावला यायचं, नंतर इथून सिद्धटेकला जायचं, सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं. बल्लाळो मुरडम विनायक मडन चिंतामणी स्थेवरम, पालीला जायचं, बल्लाळेश्वराचं दर्शन घ्यायचं, महडला जायचं, वरद विनायकाचं दर्शन घ्यायचं, थेऊरला यायचं, चिंतामणीचं दर्शन घ्यायचं. लेण्याद्रव गिरिजात्मजम विघ्नेश्वरम ओझरम, लेण्याद्रीला जायचं, गिरिजात्मजाचं दर्शन घ्यायचं, ओझरला जायचं, विघ्नहाराचं दर्शन घ्यायचं आणि ग्रामो रांजण संस्थितो गणपती, शेवटी रांजणगावच्या गणपतीचं दर्शन घ्यायचं. आणि ज्या देवतेपासून आपली ही यात्रा सुरुवात झालेली त्या देवतेपासून पुनश्च येऊन त्या देवतेचं दर्शन घेऊन म्हणजेच परत मोरगावला येऊन त्या यात्रेची सांगता करावी. आणि मग त्या श्लोकात शेवटी म्हणलेलं आहे की ग्रामो रांजण संस्थितो गणपती, रांजणगावचा गणपती झाला, कुर्यात सदा मंगलम. श्लोकातच सांगितलंय याप्रमाणे यात्रा केली तर कुर्यात सदा मंगलम. ही यात्रा वर्षभरून एकदा जरी केलीत ते वर्षभर कुठलाही बाबा बुवा ज्योतिषी डॉक्टर याच्या पैसे जायची जास्त गरज पडणार नाही. या यात्रेच्या माध्यमातूनच तुम्हाला जे काय हवंय ते सर्व प्राप्त होणार आहे. आता ह्याच्यामध्ये मुख्यतः सांगायचं हे की सगळेजण म्हणतात की हे सगळे जे देवता आहेत या स्वयंभू मूर्ती आहेत. तर एक इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट असते, आपल्या पृथ्वीवरती कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी नाही. प्रत्येक गोष्टीला अंत हा ठरलेला आहे. भले तो 1 दिवसाने असेल, 1 वर्षाने असेल किंवा हजारो लाखो वर्षांनी असेल, परंतु ती गोष्ट तिथून संपणार आहे. मग ज्या देवतेंचं आपण दर्शन घेतो ती तर एका दगडामध्ये बनवलेल्या ज्या मूर्ती आहेत. मग लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की मूर्ती ही स्वयंभू नसते. तिथे जे तत्व असतं, तिथे जी देवता असते ती स्वयंभू असते. स्वयंभू म्हणजे काय, की ज्याला कुणीही स्थापन करण्याची गरज नाही पडली, ती तिथे आपोआप स्थापन झालेली आहे. की जसं तुम्ही एखाद्या घरी एखादं मंदिर बांधलं तुमच्या सोसायटीमध्ये
तुम्ही तिथे एखादी गणपतीची मूर्ती आणून बसवली तर तुम्हाला जोपर्यंत त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये ते देवत्व येत नाही. त्या प्रकारे ह्या ज्या देवता आहेत ह्यांना कुठलीही प्राणप्रतिष्ठापनेची गरज नाही. त्या मुख्यतः पहिल्यापासून तिथे स्थित आहेत म्हणून त्यांना स्वयंभू असं म्हणलं जातं. त्यामुळे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की मूर्ती ही स्वयंभू नसते, तिथली जी शक्ती आहे ती स्वयंभू असते. कालानुरूप ती मूर्ती खराब होणार आहे, त्याच्यावरती दररोज पंचामृताचे, दुधाचे, पाण्याचे उपचार होत असतात. आता तर सर्व आपण बघतोय की सगळं तर केमिकलयुक्तच येतं आहे, त्याच्यामुळे त्या दगडाला इजा पोचणार आहे. काही कालांतराने तो दगड म्हणजे ती जी मूर्ती असेल त्याच्यावर तर सर्व निघून जाणार आहे. मग ज्या वेळेस जे जे राज्यकर्ते त्यावेळेस तिथे असतील, जे कोणी चालवणारे, जे राज्य चालवणारे तिथे घटक असतील ते त्या मूर्तीचं पुनश्च नवीन निर्माण करणार आहेत. मग ती मूर्ती तुम्ही असं कसं म्हणाल की ती मूर्ती स्वयंभू आहे म्हणून? तर मूर्ती स्वयंभू नसते, ती शक्ती जी असते ती स्वयंभू असते आणि त्या शक्तीचा आपण अनुभव घ्यायचा असतो. आणि त्या शक्तीचा अनुभव ह्या अष्टविनायक यात्रेच्या माध्यमातून जर आपण घेतला तर तुम्हाला जास्त आनंददायक आहे. आणि त्याच प्रकारे अष्टविनायकांची यात्रा ही नवग्रहांची यात्रा म्हणून मानली जाते. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास जर आपण केला तर ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्हाला या गोष्टी सर्व दिसून येतील की प्रत्येक अष्टविनायकाच्या गणपतीच्या स्थानाला एकेका ग्रहाचं महत्त्व दिलेलं आहे. का दिलेलं आहे? तर त्या ग्रहाने तिथे बसून ती उपासना केलेली आहे. आता आपण जर मयुरेश्वर मंदिरात आलात तर मोरयाच्या मस्तकावरती तुम्हाला नाग दिसेल. तर मस्तकावरती नाग का? परत प्रश्न आला, शंकरांच्या गळ्यात नाग आहे ना, मग इथे गणपतीकडे नाग कसा काय आलाय? तर त्याचं कारण असं आहे त्याचं की नाग हे राहू आणि केतूचं प्रतीक आहे. म्हणून जी राहूची जी आहुती असते आपण हवनामध्ये वापरतो ती दुर्वा असते, म्हणून आपल्या मोरयाला दुर्वा व्हायची पद्धत आहे. केतूचे जे स्थान आहे ते हेच आहे. त्याप्रमाणे प्रत्येक अष्टविनायकांमध्ये एकेका ग्रहाचं स्थान आहे आणि ही अष्टविनायक यात्रा केल्याने त्या नवग्रहांची यात्रा केलेलं पण पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. म्हणून ही अष्टविनायक यात्रा शास्त्रोक्त पद्धतीने एकदा का होईना सर्वांनी करावी. मला वाटतं अभिषेकजी आपल्याबरोबर बोलण्यात वेळ कसा गेला कळलं नाही. खूप इंटरेस्टिंग आणि खूप महत्त्वाची माहिती तुमच्याकडनं मिळाली. सर्वात म्हणजे भूस्वानंद लोक, त्याच्यानंतर अष्टविनायकाच्या यात्रेबद्दल तुम्ही जे सांगितलं, पृथ्वी तलावरचा हे सर्वात महत्त्वाचं पहिलं स्थान आणि वेगवेगळं, मला वाटतं सर्वात मोठा आजच्या यातनं आम्हाला जी एक शिकवण अशी म्हणता येईल ते म्हणजे गाणपत्य संप्रदाय. गाणपत्य संप्रदायाचा उदय कसा झाला, मुद्गल पुराण अतिशय महत्त्वाचं पुराण जे आहे त्याची उत्पत्ती या क्षेत्रात झाली. तर आमच्या मित्रमैत्रिणींना जे कोणी हे बघतायत यातनं नक्कीच अतिशय महत्त्वपूर्ण आणि नवनवीन नाविन्यपूर्ण माहिती यातनं नक्की मिळाली असेल. मित्रांनो, एपिसोड आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा. अभिषेकजींनी एवढं माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण हे जे काय आज आपल्याला वर्णन सांगितलं नक्कीच आपल्या सर्वांना आवडलं असेल. कमेंटमध्ये याबद्दल जरूर लिहा. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत एपिसोड जरूर पोचवा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथेच आपण आपला निरोप घेऊ. अभिषेकजी, परत एकदा आपले धन्यवाद चॅनलवर आल्याबद्दल आणि गणपती बाप्पा मोरया.